टर्म्स अजिबात वापरणार नाही आपण. अगदी छान चर्चा करत करत प्रश्न उत्तर घेत घेत आपण चर्चा करू. ओके, यामध्ये आपण काय पाहणार आहोत? विषय जो आहे आपला तो जिंकण्याचा पासवर्ड. याच्यामध्ये गोल सेटिंग, देन कॉन्फिडेंस बिल्डिंग, कम्युनिकेशन, अबाउट द स्टडीज, रिलेशनशिप एंड सक्सेस, इसके बारे में हम लोग बात करेंगे. ओके, आप इंटरेस्टेड हो? पक्का? लेकिन ये अगर हमको चाहिए तो पहिले ये सोचना पडेगा, जिंकायचं आपल्याला, जिंकण्याचा पासवर्ड. जिंकायचंय, पण काय जिंकायचं, का जिंकायचं, कसं जिंकायचं, केव्हा जिंकायचं आणि कोणासाठी जिंकायचं. आज जेव्हा संध्याकाळी सेशन संपेल त्यावेळेस ह्या 3 प्रश्न तर मी तुम्हाला दिवसभर सांगणार आहे, पण ह्या 2 प्रश्नांची उत्तरं मी सांगत नाही या वर्कशॉपमध्ये, तुम्ही मला सांगता. ह्या शेवटच्या 2 प्रश्नांची उत्तरं, केव्हा जिंकायचं आणि कोणासाठी जिंकायचं, हे तुम्ही मला सांगणार आहात. येस, ठीक आहे, टेन्शन नाही घ्यायचं लगेच, काही ना त्याचं टेन्शन. आम्ही उत्तर द्यायची, कसं होणार? आवाज येतो बेटा मागे माझा? येस प्लीज, व्हेरी गुड. चलो, आता यामध्ये आपण चर्चा करू काय जिंकायचं आहे. लाईफ जी रहे हम लोग सब लोग. येस, तुम्हाला पटतंय जिंकायचं आपल्याला? तुमच्याकडे काही एखादं उत्तर आहे बेटा, काय जिंकायचंय तुला आयुष्यात? एखाद्या ताईकडे उत्तर आहे की सर मला ना आयुष्यात हे जिंकायचं आहे. तुमच्या प्रत्येकाकडं किमान 100 उत्तरं तयार आहेत आता, 101%. कोणी सांगू शकेल प्लीज? काय भयंकर चेहरे करतात काही काही. यस बेटा, व्हेरी गुड. एम आणि गोल आपल्याला जिंकायचं. क्या बात आहे, एक बार टाळ्या. क्या बात आहे, व्हेरी गुड, व्हेरी गुड बेटा, छान. आता पहा काय जिंकायचंय, थोडंसं स्टेप बाय स्टेप आपण जाऊ. असं लाईफ आपल्याला पाहिजे, छान रिलॅक्स. येस नो? ओके, आता छानपैकी काय जिंकायचं लक्षात घ्या. इथे एक मर्सिडीज आहे टॉप मॉडेल. या एक टॉप मॉडेल मर्सिडीज आहे. मला आत्ताच इथे बरं ज्यावेळेस आम्ही येत होतो त्यावेळेस मला मॅडमने सांगितलं की एक सूचना कॉलेजच्या वतीनं सांगा सगळ्या विद्यार्थ्यांना. म्हटलं सांगतो, तुमच्या सगळ्यांसाठी एक सरप्राईज आहे. आज तुम्ही वर्कशॉपला आलात त्यामुळे तुमच्या सगळ्यांसाठी एक सरप्राईज आहे. ऐकायला आवडेल? आवाज बघा त्यांचा, काहींना घशाचा काय म्हणतात ते मुडदूत झालेला आहे. ओके प्लीज, ऐकायला आवडेल? येस और नो? क्या बात है. हाँ, ये एनर्जी थोडीशी रखो. मॅडमने सांगितलं आज एक सरप्राईज आहे सगळ्यांसाठी, सांगा. म्हटलं सांगतो. मला सरप्राईज काय, आज तुम्ही वर्कशॉप अटेंड केलेला आहे आणि ते वर्कशॉप तुम्ही अटेंड केलं त्यामुळे आज तुम्हाला इथनं जाताना एक गिफ्ट मिळणार आहे. ते गिफ्ट असं आहे, तुमच्या प्रत्येकासाठी एक टॉप मॉडेल मर्सिडीज गाडी बाहेर उभी आहे. विश्वास बघा. एका ताईचा चेहरा इतका प्रफुल्लित झाला होता जसं मी म्हटलं मर्सिडीज. एकीने मर्सिडीज ऐकलं, मनातलं मनात मलाच म्हटली मर तिकडं. सूचना अशी आहे, तुमच्या प्रत्येकासाठी एक मर्सिडीज खाली उभी आहे, त्याच्या किल्लाही माझ्याकडे दिलेला आहे, चावी माझ्याकडे आहे. मी ते प्रत्येकाला देणार आहे इथनं जाताना. फक्त एक सूचना आहे, इथनं जाताना आपलं सेशन झालं, वर्कशॉप आज संपला, इथनं जाताना प्रत्येकाला तुम्हाला सेपरेट मर्सिडीज दिली जाणार आहे. चावी तुम्हाला देईल. अट एकच आहे, कॉलेजनं एक अट ठेवली आहे, ज्यानं त्यानं स्वतःची मर्सिडीज स्वतः चालवत घरी. यू हैव टू ड्राइव. आपको चलाना है और घर तक लेके जाना है. ड्राइवर नहीं लाना है या घर वालों को नहीं बुलाना है या फ्रेंड को नहीं बोलना है कि आप चलो ड्राइव करो. नो, यू हैव टू ड्राइव. आपको ड्राइव करके लेके जाना है. आता गंमत पहा, वर्कशॉप संपलं, चावी आपल्याला मिळाली, खाली गेलो, टॉप मॉडेलची मर्सिडीज आपल्याला दिसते. टॉप मॉडेल मर्सिडीज आपण पाहतोय आणि छानपैकी आता ज्यांना ती मर्सिडीज चालवण्याची कला आहे, ज्यांच्याकडे मर्सिडीज चालवण्याचं स्किल आहे, कला आहे, ते लोक काय करतात, त्यांनी छानपैकी, आता ती फुल्ली ऑटोमॅटिक आहे यार, समज में आ रहा है प्लीज, फुल्ली ऑटोमॅटिक आहे. आपण ते त्यांनी मस्त ते त्याला बटन चावी वगैरे तसं काही नसतं, फक्त त्यांनी घेतला ते किचन बरोबर आहे ना, छानपैकी बटन दाबलं, ते दरवाजा उघडला छानपैकी. क्या बात आहे, आतमध्ये गेलं, छानपैकी बसले. ज्याला येते तुमच्यापैकी ज्याला ते स्किल आहे चालवण्याचं, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, त्याने छानपैकी गाडीत बसले, मर्सिडीज. क्या बात आहे, गाडी सुरू केली. चलो, आता ज्यांना येत नाही चालवता, ज्यांना ड्रायव्हिंगचं स्किल नाही, मर्सिडीज चालवण्याचं स्किल नाही, ते काय करतं माहिती का, ते चावीकडे एकदा बघते, गाडीकडे, चावीकडे एकदा बघते, गाडीकडे एकदा बघते. काहींनी चक्कर मारल्या, त्याला मारुतीला मारतो ना, गाडी पाहिजे, एक नंबर गाडी, पण चालवता येत नाही ना.
चालवता येत नाही, मग काय करणार आता? मग लगेच कॉलेजला पुन्हा सूचना दिली, ज्यांना चालवता येत नाही ना त्यांनी चहा परत करा, चला गाडी परत परत चावी परत मागे, चला तुम्हाला आपण ज्यांना चालवता येत नाही ते मर्सिडीज परत द्यायची असते. काय बोलता तुम्ही? आम्ही नाही परत. तुमची अट काय? स्वतः चालवत नेली पाहिजे. नीट ऐका, तुमची अट काय? स्वतः चालवत नेली पाहिजे. येस नो? अरे मग काय हरकत नाही, आम्ही चालवत नेतो. मग त्यांना चालवण्याचं स्किल नाही. त्यांनी काय केलं, त्या मुलींनी काय केलं माहिती का? धक्का मारायला सुरुवात. धक्का मारत गाडी घरी नेली. बाळांनो, हात जोडून विनंती करतो, वर्कशॉप सुरू करण्याच्या आधी बेटा, हे मर्सिडीज म्हणजे लाईफ आहे, आपलं लाईफ. ज्यांना हे लाईफ चालवण्याचं स्किल आहे ते मर्सिडीज छान चालवतायत, लाईफ छान चालवतायत. ज्यांच्याकडे ते स्किल नाही ते धक्का मारतायत, धक्का. आज कॉलेजला तू का आलीस? आले. आज घरी का चाललीस? चालले. बेटा जेवण का करते? खाल्लं. का खाल्लं? खाल्लं. ही तुझी मैत्रीण का? हाय. आर्ट्स का घेतलं? जगात एवढे ऑप्शन होते, BCAच का? येतानले बरं वाटलं, इथं आल्यावर कळलं. मध्ये मध्ये टाळ्या वाजवल्या तर चालतील. हो हो बाळांनो, गंमत अशी आहे, समजता तुम्ही? ओके, मध्ये जर कुठे जागा असतील तर त्या रिकाम्या जागा भरून घ्या. पुढे या, मागचे जे विद्यार्थी आहेत, हो, ज्यांच्याकडे स्किल आहे ना चालवण्याचं, ते क्या बात आहे, ते मस्त ड्राईव्ह करतायत, छान ड्राईव्ह करतायत आणि मस्त पैकी ते निघालेत. लक्षात घ्या, आता ज्यांच्याकडे हे स्किल आहे त्यांच्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही, पण ज्यांच्याकडे हे स्किल नाही त्यांच्यासाठी आजचा वर्कशॉप आहे. अगर ये स्किल आपको सीखना है, ये नॉट ओनली रिलेटेड विथ सॉफ्ट स्किल, फुल लाइफ के लिए आज का दिन याद रखो प्लीज. आज का दिन, यापूर्वी तुम्ही कसे जगला, यानंतर तुम्ही कसे जगणार आहात, डोक्यात काढून टाका बाजूला प्लीज. मी सांगतोय म्हणून, विनंती म्हणून, आजचा दिवस फक्त लक्षात ठेवा. कालपर्यंत मी कशी होते, मी कोणत्या धर्मात, जातीत, गावात, शहरात, ग्रामीण भागात कुठं जन्माला आले, विसरून जा बेटा. उद्या मी काय करेल, माझ्या करिअर मध्ये मी काय करेल, मी कशी बढेल, मी अशी होईल, मी मर तिकडे जा. आज तू इथे थांब, मेंटली आणि फिजिकली, आणि मग बघतो. तयार आहात त्याच्यासाठी? मला सपोर्ट करायला तयार आहात? तुम्ही हातवर करून सांगा एकदा जरा, तयार आहात म्हणून. ओके, फक्त ते यस असं म्हटलं होत नाही. ते इसके साथ करेंगे तो उसको NLP बोलते बेटा, तो अंदर तक जाता है कुछ. हाँ यस, आम्ही काहीतरी म्हटलं होतं. ओके रेडी? त्याच्यात काहींचा हात बघा आता असा होता, 50% अजूनही ते चार्जिंग होईना. ओके चलो बेटा, आता हे आपल्याला जिंकायचं आहे, हे सगळं काही आहे. काय जिंकायचं आहे तर आपल्याला ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये लाईफला जगण्यासाठी ज्या स्किल्स लागतात त्या स्किल आपल्याला जिंकायच्या. आणि त्यानंतर मी सांगितलं की तू कालपर्यंत कशी होती, उद्या तू काय असणार आहेस. आजचा क्षण जिंकायचा. एकदा काय झालं, एक व्यक्ती 10वीला होती. 10वीला एक व्यक्ती होती. 10वीला म्हणजे एक विद्यार्थी. मी पळत त्याच्याकडे गेलो, तो एक्झामला निघाला होता, फायनल एक्झामला. पळत त्याच्याकडे गेलो आणि त्याला सांगितलं, म्हटलं बेटा परीक्षेला चाललंयस? हो. पहिला पेपर आहे? हो. म्हटलं कसं तू तुझी एक्झाम, तुझं 10वीचं वर्ष एन्जॉय करतोयस ना? तू म्हणे उगाच का त्रास द्यायला येतात तुमच्यासारखे लोक, माझं चाललंय, आपलं चाललंय म्हणे. म्हटलं काय प्रॉब्लेम काय? तर म्हणे, त्याने विचारलं, म्हणे तुम्ही का विचारताय मला असं? तर त्यानं म्हटलं बेटा मला एकच सांग, तू एन्जॉय करतोयस ना 10वीची एक्झाम, हे सगळं एन्जॉय करतो? म्हणे नेमकं कशासाठी? अरे म्हटलं सुखी आहेस की नाही? तो म्हटलं सर 10वीची परीक्षा एकदा होऊ द्या, जशी 10वीची परीक्षा झाली तसा सुखी. 10वीची परीक्षा झाली तसा सुखी. किती लोकांचं असं मत होतं 10वीला असताना? हातवर करा एकदा. क्या बात, की 10वी झाली का ये सुट्ट्या मामाच्या गावाला. ओके, 10वी झाली, त्याची एक्झाम झाली बेटा. एक्झाम झाल्यानंतर त्याला भेटलो, शेवटचा पेपर झाला, त्याला जाऊन भेटलो, बेटा आता सुखी आहेस का? आपण एक काम करूयात का सर, प्लीज मला थोडी हेल्प लागेल, 1-2 हे मागे घेऊयात. हे थोडंसं अडचण येतं तुमच्या आणि माझ्यामध्ये, थोडंसं मागे जर घेता आलं.
प्लीज हा. नाही राहू दे काही प्रॉब्लेम. चल राहू दे सर. ओके सर इथे आले होते, 2 ताई आल्या होत्या, एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. धन्यवाद. कारण शिक्षणाचा खरा अर्थ हा आहे, विद्यार्थी पुढे यायला पाहिजे, अडचण नको मध्ये. आणि इथं जो उभा आहे प्राध्यापक किंवा जो शिक्षक तो विद्यार्थ्यांमध्ये मिसळला पाहिजे, इथपर्यंत गेला पाहिजे. हा खऱ्या अर्थाने हे थोडंसं येत होतं. आता मला तुमच्यापर्यंत येता येईल, छानपैकी तुम्हाला जागेवर उभं करता येईल, तुम्हाला आता पुढे आणता येईल त्याच्यामध्ये. ओके चलो. 10वीचा विद्यार्थी एक्झाम झाल्यानंतर त्याला जाऊन भेटलो. आहे ना जागेवर सगळे? त्यानंतर त्याला जाऊन भेटलो आणि मला बेटा एक्झाम झाली, आता सुखी आहेस की नाही? आपण सुखी आहेस की नाही? गप्पा सांगतो दुसरं काही काम आहे का तुम्हाला? म्हणजे काय झालं? तू तर म्हटलं होतं एक्झाम झाल्यानंतर सुखी. हो म्हणे म्हटलं होतं, परंतु आता रिझल्ट येऊ द्या. रिझल्ट आल्यानंतर सुखी. बरं म्हटलं रिझल्ट येऊ दे. रिझल्ट आला, फर्स्ट क्लास में डिस्टिंक्शन मार्क्स मिळाले. त्याला जाऊन पुन्हा एकदा भेटलो, त्याला जाऊन भेटलो. बेटा आता सुखी आहेस की नाही? आता सुखी आहेस की नाही? तो म्हटलं सर आता मनासारखं कॉलेज मिळालं पाहिजे, सायन्स घेतात छानपैकी, 12वी वगैरे होते छान, मग सुखी. ठीक आहे, चांगलं कॉलेज मिळालं, ऍडमिशन घेतलं, 11वी झाली, 12वीला तो छानपैकी गेला, 12वीची एक्झाम झाली, रिझल्ट लागला छान. म्हटलं बेटा 12वी झाली, आता तरी सुखी आहेस की नाही? तो म्हटलं सर आता इंजिनिअरिंगला चाललो आहे, तिकडे ऍडमिशन झालं पाहिजे चांगल्या कॉलेजला, मग सुखी आहोत. इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन झालं, त्यानंतर जाऊन त्याला भेटलो, वर्षभराने जाऊन भेटलो. म्हटलं बेटा आता सुखी आहेस की नाही? ऍडमिशन झालंय आता. तो म्हटलं सर इथं येईपर्यंत खूप बरं वाटत होतं, पण वाटतं तेवढं सोपं नाही. किती विषयात पास झालो, किती विषय राहिले हेच कळेना. अवघड असं नाही. म्हटलं मग आता म्हणजे सर इंजिनिअरिंग पूर्ण झालं की मग सुखी होणार. इंजिनिअरिंग झालं ते तिकडलं, त्याच्यानंतर त्याचे एक्झाम झाले, इंजिनिअरिंग पास आउट, त्याला जाऊन भेटलो. त्याला जसं जाऊन भेटलो म्हटलं बेटा आता सुखी आहेस की नाही? तर म्हटलं सर आता रिझल्ट लागलाय, सगळं काही झालंय, पण प्लीज नोकरी लागू द्या, छानपैकी नोकरी लागू द्या, जॉब वगैरे काही बघू द्या, मग सुखी. जॉब लागला, चांगलं पॅकेज मिळालं. म्हटलं बेटा फ्लॅट मिळाला, पॅकेज छान मिळालं. म्हटलं बेटा आता सुखी आहेस की नाही? तुला किती दिवस काम करायचं? लग्न वगैरे करू दे, लग्न वगैरे करू द्या, जगू द्या माणसाला. म्हटलं बरं ठीक आहे. त्याचं लग्न झालं बेटा. लग्न झाल्यानंतर 5 वर्षानंतर जाऊन त्याला भेटलो. लग्न झालं, लग्नानंतर 5 वर्षांनी जाऊन त्याला भेटलो. 2 अपत्य जन्माला आली होती. त्याला म्हटलं बेटा किती छान. त्याच्या फ्लॅटवर गेलो, तो त्याची पत्नी, 2 मुलं छान तिथे ते खेळत होते, जाऊन भेटलो. म्हटलं बेटा आता सुखी आहेस की नाही? आता सुखी आहेस की नाही? डोळ्यात अश्रू व्हायला लागले त्याच्या. आणि मला म्हणतो सर खरं सांगू, आतापर्यंत तुम्ही मला विचारत होता इतके वर्ष, खरं तर सुखी व्हायचा काळ तो होता. आता स्वतःसाठी जगणं संपलं. आता जगणं आमच्या पोरा बाळांसाठी, आमच्यासाठी जगणंच राहिलं नाही. बाळांनो एक क्लिअर इथे समजून घ्या, आपल्याला काय जिंकायचंय खरं लक्षात घ्या. कोणी जर आयुष्यात तुम्हाला विचारलं ना, प्लीज ऐकाय सगळे, कोणी जर आयुष्यात आपल्याला विचारलं ना बेटा की तू सुखी कधी होणार आहेस, तर आपलं एकच उत्तर पाहिजे, मी आज आणि आत्ता सुखी होणार आहे. मी आज आणि आत्ता सुखी आहे. कारण की लक्षात ठेवा, आयुष्यात जर तुम्ही आज आणि आत्ता सुखी होऊ नाही शकले तर आयुष्यात कधीच सुखी नाही होऊ शकत. स्वतःला सगळं काही असतं आपल्याकडे, छान काही दिसायला छान आहे, घरी व्यवस्थित सगळी व्यवस्था आहे, सगळं ऍडमिशन झालंय, कॉलेज छान आहे, तरी चेहरा का कधी का असा चेहरा का रडते? कधी मला विचारतो मी कुठे रडते? मग चेहरा असा का? नाही म्हणे असंच असतो. काय जिंकायचंय? आत्ताचा क्षण, प्रत्येक क्षण आपल्याला जिंकायचा आहे, आत्ताचा क्षण जिंकायचा आहे. आणि त्याच्या पुढे जाऊया प्लीज. आता काहींना प्रश्न पडेल सर ठीक आहे जिंकायचं वगैरे, तुम्ही आज आले ना मला सांगायला लागले, थोडा मेरे साथ चलो प्लीज. काहींच्या मनात प्रश्न येईल पाहिजे सर तुम्ही आले आज आम्हाला सांगायला लागले काय जिंकायचं, काय कशासाठी, का जिंकायचं, का जिंकण्यावर आलो, काय अशी परिस्थिती आहे. तर तुम्हाला काही इथं थोडस जागा करण्याचा प्रयत्न करतो. लातूरची एक बातमी तुम्ही काही दिवसांपूर्वी वाचली असेल. एका मुलानं काय केलं बेटा, नारळ पाणी, आई वडील गावाला राहणारे, हा मुलगा लातूरला राहतो, बायको आहे त्याची, लग्न झालं 6 महिने झाले, आई वडिलांना गावाकडनं बोलून घेतलं, या ना आमचा संसार बघायला, या ना आमचा संसार बघायला, या ना संसार बघायला. आले ना आई वडील. वडील कोण? प्राचार्य, रिटायर्ड प्राचार्य. आई कोण? शिक्षिका, रिटायर्ड. आले छानपैकी बाजारात फिरायला नेलं, गाडीत फिरून आणलं,
येताना नारळ पाणी घेऊन आला. आई वडिलांना दिलं, बाबा नारळ पाणी घ्या, आई नारळ पाणी घे. अहो आई बाबाला काय सुख याच्यापेक्षा मोठं. पोराचा संसार जिथले तिथं चाललंय, नारळ पाणी पोरं पाचतंय म्हणजे स्वर्गाचं सुख. पण त्या पोरानं त्या नारळ पाणी विष टाकून दिला. आईच्या मनात शंका आली, एवढं पोरग हे नीट नाही. आईचं काहीच ते, आई ओळखते सगळं. आपल्याला वाटतं आईला काय कळतं तुझं. मला आईला शंका आली म्हणून आईनं अर्ध पाणी ते घेतलं, फक्त थोडस पाणी पिली. बटाने आपलं पिऊन घेतलं सगळं. जागेवर बळी दिली बेटा, जागेवर गेली. सत्य घटना सांग, माझ्या घरचा रिकाम नेटवर जा, टाईम चेक करा. एका मुलानं रजानो, आणि ते नंतर तो सांगतोय बायकोला सांगितलं मला. मग दोषी तो का ती हे शोधत बसायचं का आपल्या घरी असं काहीतरी घडेल किंवा मी ज्या घरात जाणार आहे काही वर्षांनंतर ताईंवर आपण जाणार आहोत त्या घरी अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आम्ही जागा होणार आहोत का? आम्हाला प्रत्येक क्षण जिंकायचा आहे. का जिंकायचा आहे ते सांगू राहिलो बेटा. हे समाजात काय चाललंय? आपली लेकरं आई बापांना विष देत आहेत नारळ पाणीमध्ये. आज जागा व्हावं लागेल ना राजा, आपल्याला जागा व्हावं लागेल. चलो आगे. आपल्या जवळ इथं बाईच्या जवळ लग्न झालं, हनीमून साठी कपल चाललंय. आणि बाईने काय केलं, त्या नवरीनं काय केलं, आपला प्रियकर बोलवून घेतला. आणि इथेच घाट आहे, कोणत्या घाटामध्ये बातमी वाचली असेल तुम्ही. प्रियकर आला आणि नवऱ्याला मारलं तिच्या. अरे काय परिस्थिती, कसलं प्रेम, कशाला प्रेम समजतोय आम्ही? ही मुलगी आहे का राक्षसी नाही? इफ यू डोंट माइंड, लग्न 15 दिवस झाले हो, 15-20 दिवस झाले लग्नाला. त्या पतीला मारू खून करू शकते. आणि ती बघते रस्त्याच्या साईडला असं कोणती गाडी येते का, आणि इकडे प्रे करायला सांगते मार दगड चालेल. किती क्रूरतेच्या पलीकडे गेलो आम्ही. ग्रॅज्युएट मुलगी आहे, ग्रॅज्युएशन, अशिक्षित वगैरे कसला लागणार नाही. आपल्या जवळची घटना आहे बेटा. का करायचं आपल्याला त्याच्यासाठी सांगताय ते. उसके आगे चलो प्लीज. सगळं काय होतं आयुष्यात, सगळं काही होतं, सगळं समज में आ रहा. कोण आहे बोलो ना यार. मी पुण्याच्या जास्त पण लांब नाही गेलो यार. बोले की कोण हात ऊपर करके बोले. थांबा, पुढे बोलू नका प्लीज. बाकी कोणी सांगणार ज्याला इथे हात वर करून सांगा ही व्यक्ती कोण आहे प्लीज. मी तुमची परीक्षा नाही पाहायला आलो माझ्यानो, पण थोडस जनरल नॉलेज. नाही, मला वाटतं माझा फोटो थोडा छोटा झाला त्याच्यामुळे ही अडचणी येते. महाराज आहेत, महाराज आहेत, भैयूजी महाराज. ओके, थोडं ताट प्रसन्न जिवंत बसा प्लीज. भैयूजी महाराज आत्महत्या केली स्वतः, माहिती आहे ना. मला लक्षात घ्या, आपल्याला कोणाला आक्षेप कशावर घ्यायचा नाही. सगळं होतं आपल्याला. आज काय पाहिजे? पैसा पाहिजे, बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, सगळं होतं. फेम पाहिजे, फेम, लोकांनी ओळखलं पाहिजे. पब्लिसिटी म्हणताय, जबरदस्त होती ना पब्लिसिटी, सगळं. धर्मगुरू अध्यात्माचा गाणं अभ्यास त्या व्यक्तीने आत्महत्या करायला विचार करावा लागेल आज आपल्याला. आमचं काय काम आहे माहिती का? शेजारच्या घराला तिकडे बाग लागली लागू दे हो, माझ्या घरात आग लागत नाही तोपर्यंत मी ओके. नुसतं हरते का मरते, मला काय करायचंय? मला जिंकायचंय ना फक्त. मग माझ्याकडे पुढे मारायला लागल्यानंतर मी विचार करेल मला जिंकायचं कसं आहे म्हणून. आजचं वर्कशॉप कशासाठी ते नीट समजावून घ्या बेटा. हे समाजात घडतंय आणि असं म्हणायचं नाही याचा आमचा काही संबंध नाही. आणि जरी संबंध आला तरी निव्वळ योगायोग मानावं. योगायोग कसं मानणार? वाटले पाहिजे आपल्या घरापर्यंत हे होतं बेटा. परिस्थिती अवघड आहे आणि ताईंना तुमच्या हात आहे. ज्यावेळेस मला कळलं की मला ज्या महाविद्यालयात जायचं ते महिला महाविद्यालय आहे, आनंद दुप्पट झाला माझा. खऱ्या अर्थानं त्या व्यक्तीशी बोलतो, कारण की असं म्हणतात ओके, स्त्री जो है वो हार मानती नहीं, हार पहनती है, ऐसी स्त्री होती है. हार मानने वाली होगी. हमारी महिला वो नहीं जो हवा के साथ बदले, अरे हमारी महिला तो वो है जो हवा का रुख बदले. ही ताकद असते आपल्यामध्ये. यस, ती ताकद. पण ते माहित पाहिजे ना तुझ्या काय ते. त्याला कोणी सांगितलं नाही, ज्याने सांगितलं तिने विश्वास ठेवला नाही. हे याच्यासाठी जागावं लागेल. त्याच्यानंतर दिल्लीची घटना. घरात 12 लोक आहेत, लहानापासून म्हाताऱ्यापर्यंत, नातवापासून आजोबांपर्यंत सगळ्यांनी ऍट द टाइम आत्महत्या केली एका रात्री. काय कारण असेल ते आपल्याला नाही शोधायचं आहे, पण हे पूर्ण कुटुंब जाऊ शकतं.
मी म्हणतो आपल्यासारखी एखादी जागरूक जर ताई त्या कुटुंबात असती तर हे घडलंच नसतं. लक्षात येते? ज्या पत्नीनं छळलं असं म्हणतात बरं का, काय त्या पत्नीनं किंवा मुलीनं किंवा काय असेल, ती जर आपल्यासारखी एखादी सुशिक्षित सुसंस्कृत असती तर ही आत्महत्या नसती झाली. ही ताई जर अशी विचारांची नसती, काही शिकलेली असते, विचारी असती, हे घडलं नसतं. इकडे ही जर पत्नी जी होती त्या मुलाची, ती जर चांगली असती तर 6 महिन्यात तिनं शिकवलं असतं पोराला आई बाबांना कसं सांभाळायचं. प्रिन्सिपलचा मुलगा होता तो आणि त्याला फोन केला. इथं सगळ्यांच्या सेंटर पॉइंटला महिला आहे, मुली आहे. प्लीज पुन्हा तुमच्या आवडीचं वाक्य सांगतो. बरेच वेळा म्हणतात ना, हा महिलेची शत्रू कोण? मी नाही बोलतो. कबूल कोण करते? हो. मला एकच प्रश्नाचं उत्तर द्या बेटा, काही 1 वर्षांनी 2 वर्षांनी 5 वर्षांनी तुमचं लग्न होणार, येस नो? त्यानंतर तुम्ही सासरी जाणार, येस नो? का त्याला इकडे आणणार आहे? तेवढं नाही फॉरवर्ड. आज दिवसभर धम्माल चर्चा करा, तुमचं सगळं क्लिअरच करून टाकतात, टेन्शनच करून टाकतात. ओके, बोलते प्री मॅरेज काउन्सिलिंग. काही नाट्य विषय पटला, आता बोला, आता बोला. अरे राजांना लक्षात घ्या, ह्या काय प्रश्न विचारला? आता काहीतरी प्रश्न विचारला होता, कोण सांगेल? हा उभं सांगणार ते. बर ती घाबरत पण शत्रू. बरं, तुम्ही मानता महिलांचा शत्रू महिलाचा आहे? किती लोक हो आहेत हात वर का की महिलांचा शत्रू महिला आहे? मॅडम एकदा मागे बघा बरं. यांचं मत आहे, काही हात खाली घेतले मॅडमनी मागे बरं. बरं, यांचं मत आहे महिलांचा शत्रू महिला आहे. बरं, आता किती लोकांचं असं मत आहे महिलांचा शत्रू महिला नाही आहे? किंवा वाक्य बदलतो, महिलांचा शत्रू फक्त महिला नाही आहे. बरं, आता काही हातच वर करीना. यांचं काय मत असं माहिती का, सर तुम्ही ते ठरवून घ्या, तुमचं काय ठरतं फायनल आम्हाला सांगा, आम्ही त्या पद्धतीने कार्यवाही करतो. अरे तायडे, एखाद्या कुटुंबामध्ये ना, लक्षात घ्या, असं अस्तित्व असतं रे तुझं. आता जिथे तू आहेस ना तिथे सुद्धा तुझं तेच अस्तित्व आहे, तेच मूल्य आहे. आणि ज्या घरात जाणार आहे तिथे तेच मूल्य लक्षात ठेवा. फक्त ते आपल्याला स्वतःला ओळखता आलं पाहिजे. हे आपण पुढे चर्चा करणार आहोत की आपल्याला प्रायोरिटीज कशी मिळते. मी जर सून झाले तर मला सगळ्यांनी सून साहेबासून करून सोडलं पाहिजे, आणि तुम्ही जर माहेरी आलात तर तिकडं सगळं सुन्न सुन्न झालं पाहिजे. बऱ्याच ठिकाणी माहेरी गेले का प्रसन्न प्रसन्न प्रसन्न. अरे राजे नाव कसं सांगू? आता मला सांगा, तुम्ही त्या सासरी गेल्यानंतर एक व्यक्ती तिथं असते पहा, एक व्यक्ती तिची जाम आपल्या राग आणि भीती असते. काय म्हणतात त्याला? आवाज बघा. इट्स कॉल्ड द ऍक्शन रिसर्च. याला म्हणायचं तुम्ही केलेला कृती संशोधन. की सगळ्या मुलींना माहिती आहे की अशा अशा ठिकाणी, आता ती बिचारी सासू चांगली जरी असली ना तरी तू आता ज्या मानसिकतेत आहेस ना ताई, या मानसिकतेत गेल्यानंतर, या मनस्थितीमध्ये तिथे गेल्यानंतर ती नसणारी सासू सुद्धा कशी होईल ना. म्हणजे जी आपली संतोषी माता आहे ती मा चंडिका झाली का? हा प्रश्न, हे जे प्रश्नचिन्ह दिसतं ना, का जिंकायचंय, का जिंकायचंय? समाजात हे सगळं चाललंय, मी माझ्या कुटुंबात तसं होऊ देणार नाही. याचा ना मी माझ्या समाजात तसं होऊ देणार नाही, मी माझ्या कॉलनीत तसं होऊ देणार नाही. मी एका ताईला विचारलं, म्हणजे बेटा का जिंकायचंय? ते म्हणजे मला भारत देश सुधारायचा आहे. मर तू गप. मी थोडा स्पष्ट बोलणार माणूस आहे, प्लीज. काहीतरी असं ऑथेंटिक बोलायचं, तुमच्या टाळ्या घ्यायच्या, फक्त तिथून निघून जायचं अजिबात नाही. कुठंतरी काळ झाला असं आज रात्र झोप नाही आली पाहिजे. लेक्चर कशाला म्हणतात माहिती का? ज्या लेक्चर नंतर किमान 1000 प्रश्न मनात उद्भवतात. अरे उस्ताद उसको बोलते जो सवाल देता है, जवाब नहीं, उसको उस्ताद बोलते, याद रखो. प्रश्न निर्माण झाले पाहिजे तुमच्या मनामध्ये. मी काय अशी म्हणून, का, कशासाठी जिंकायचंय? मी माझ्या घरात असं होऊ देणार नाही.
मी माझ्या कॉलनी तसं होऊ देणार नाही. भानुकाला काही नको, तू स्वतः सांभाळते. तू नीट राहील. तुला कोणाची गोड बोलता येईल ना, दुसऱ्याची प्रगती तुला पाहत नाही. तू म्हणते मी भारतासाठी काहीतरी करते, नको तुझ्यासाठी. हा, आपण एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करू. तुमच्या शेजारी जी व्यक्ती बसले त्याला एकदा सेकंड करा, त्याच्याकडे पाहायचं, त्या व्यक्तीकडे सेकंड करो उसको प्लीज. क्या बात है, उसके तरफ देखो, मेरे तरफ नहीं, उसके तरफ देखो. ओके, अभी हाथ छोड़ो, हाथ छोड़ो और उसको बोलो ऐसे करो, ऐसे करो प्लीज. इट इज एक्सरसाइज फॉर एनर्जी. ऐसे करो और उसको बोलो. क्या बोलना है? मैं तो अभी डायलॉग बोलूंगा, वो बोलना है. बोलो, ढक्कन खोलना है. जोर से बोलो, आवाज आना चाहिए प्लीज. 1 2 3 स्टार्ट. क्या बात है. आता पण दो गिनने एकत्रच म्हटलं. अरे खोलना है लेकिन किसका? आता एक काम करा, समोरच्याकडे पहा आणि हेच बोट असं न करता इथं ठेवायचं आणि म्हणायचं मेरा ढक्कन खोलना है. बोलेंगे सब लोग. 1 2 3 स्टार्ट. आवाजच येत नाही. 1 2 3 स्टार्ट. क्या बात है. खुलेगा खुलेगा. नाही खुलेलं पाहिजे ना, कारण की बऱ्याच लोकांना हेच कळत नाही. लोकांना वाटतं अरे त्यांना कळत नाही, यांना कळत नाही, आईला कळत नाही, माझी आई ना मैत्रिणी तुझी आई खूप चांगली आहे का, माझी आई मला तर वाटतं माझा रॉंग नंबर लागला. हो माझे, अरे काय बोलता, कशी चर्चा करता. लक्षात घ्या, पहिलं मला सुधारलं पाहिजे. ओके चलो, ओके इथपर्यंत आपण आलो ना. काय जिंकायचं, प्रत्यक्षात जिंकायचं. काय जिंकायचं ही परिस्थिती समाजात येते, का जिंकायचं. आता चला त्याचा पुढचा भाग आपण पाहूया. का जिंकायचंय, माझी भूमिका एक मुलगी म्हणून काय आहे. बाळांनो, कधी कधी आपल्याला त्या साखरेसारखं व्हावं लागेल, स्वतःला विरघळून घ्यावं लागेल, पण दुसऱ्यांना गोडवा द्यावा लागेल. लक्षात घ्या, कधी कधी लिंबू सारखं व्हावं लागेल, कापून घ्यावं लागेल स्वतःला, अस्तित्व नष्ट करावं लागेल स्वतः. लक्षात घ्या प्लीज. असं जगावं लागेल आपल्याला, करावं लागेल या गोष्टी. मिठासारखं व्हावं लागेल, दुसऱ्यांच्या आयुष्यात चव आणण्यासाठी आपल्याला विसरावं लागेल स्वतःला. आणि हे केलं तर खूपच छान. पण त्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं, इथे जे दिसते पाण्याचा ग्लास भरलेला, त्या पाण्यासारखं आपल्याला व्हावं लागेल. इतरांना आपल्यात सामावून घ्यावं लागेल. त्यांना त्यांच्या चुका मान्य करून त्यांना स्वीकारावं लागेल, असं जगावं लागेल. तेव्हा कुठे जाऊन आपल्याला आयुष्याचा गोड सरबत तयार होईल. आपल्याला आताची प्रश्न उत्तर चालले. ऍक्च्युअल वर्कशॉप ऍक्टिव्हिटीज तर चालू नाही हुआ. ओके, येते लक्षात तुमच्या काही जिथे देवा. आता सर काय झालं, एवढं काय चाललंय, काही समाज सांग, कोणी आणले याला. एका ताईकडे म्हटलं गौरी गेली, मी कोण आला म्हणलं. अरे काय आवाज येतोय ना. तर इथं बसलेल्या मुली ना इकडे बसून घ्या. बेंचेस रिकाम आहे, म्हणजे बाहेर जे येतात ते पटकन डिस्टर्ब होणार नाही, जर शक्य असेल तर प्लीज. ओके, काय करायचं बेटा, काय जिंकायचं आपल्याला, असं बनायचंय. सर्व जर आपल्याला लाईफचं चांगलं करायचं तर असं आपल्याला करावं लागेल. चलो बेटा आगे. आता कसं जिंकायचं ऍक्च्युअल, आता कामाला सुरुवात करू. ओके, तयार आहात सगळे. बसले बसले काही त्रास होतोय नाही, तुम्हाला उभे करणार आहे मी आणि छानपैकी तुमच्यापैकी बघूया पुढे आता कसं जिंकायचं. ठीक आहे, चलो याची चर्चा करू. एक वाक्य इथे लिहिलंय, थोडस स्पष्ट नाही दिसलं तर मी सांगतो. कुछ फक्त हात वर करायचा, सामूहिक उत्तर ना. कुछ पाने के लिए कुछ डॉट 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 पड़ता है. कुछ पाने के लिए ताई तू सांग. ताई तू, हा तू टाळ्या वाजवायच्या. क्या बात है, व्हेरी गुड. कुछ पाने के लिए कुछ होना पड़ता है. अजून कोणाकडे उत्तर आहे. नक्की शून्य मार्क, शून्य मार्क. अजून दोन हात वर आले, त्यांचा हात वर आले, त्यांचं उत्तर केलं. प्लीज बेटा बोलिए. करना पड़ता है. क्या बात है, याला काय हे अपेक्षित होता. हे चित्रपटातले डायलॉग आपण ऐकले, शाहरुख खान काय कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. मग तिकडे जा. कुछ पाने हे जागा नसेल तर हाऊसफुल म्हणा, मी बंद करा दरवाजा. परत परत ते
आता गाडी जायची पुढे, मागचे लोक मागेच झोपले, मागच्या सीटवर असं ना पडलेले विमान. प्लीज प्लीज प्लीज. हाँ चलो, कुछ पाने के लिए काय सांगितलं, करना पडता है. आता आम्हाला जिंकायचं आहे. तुमची जर मानसिकता अशी असेल ना, तर आम्ही छान इतक्या छान हॉलमध्ये फॅन वगैरे लावलेले आहेत मस्त, आम्ही आपल्या ह्या बेंचवरती छान बसून राहतो. तुम्ही काय इथं कुचीपुडी भांगडा काय करायचं सगळं करा, पण आम्हाला जिंकलो, आम्ही जिंकलो पाहिजे. होईल का शक्य? अगर आपको जीतना है तो मैं यहाँ पर आऊंगा और एक दिन में कुछ भांगड़ा करूंगा और जाऊंगा और आप लोग जीत जाओगे. ऐसा हो सकता है? हो सकता है बेटा? अगर ताई थोडा सुंदर दिसायचंय तर शेजारीला पॅरेंटला मी लावून चालेल का? येते का लक्षात? आणि कोणी सांगितलं फेअर लावल्याने गोर होतं माणूस? मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. फेअर लवली लावल्याने जर माणूस गोर झाला असता त्याच्या तर बेस्ट ट्रेंड झाले नाही की कंपनी चूक नाही. काय विचित्र असं. अगर आपको जीतना है तो आपको कोशिश करना पड़ेगी. मैं सिर्फ आपको क्या कर सकता हूँ, पुश कि बेटा ये करो, ये करो, ये करो. ये सुनो, ढक्कन खुला नाही खुला. जर शेजारची भटली तुझ्या लाईफ डोळे थांबणे का अजूनही नसेल. ओके चलो बेटा, अजून एक रिकामा जागा इथं आपल्याला. आणि पुन्हा हात वर पाहिजेत मला तुमचे, त्याला उत्तर येते. आज आपल्या शिल्लक आयुष्याचा टिंबटिंब दिवस. आज आपल्या शिल्लक आयुष्याचा टिंबटिंब दिवस. चला जगायला सुरुवात करूया. मला पुन्हा हात वर पाहिजे. आज आपल्या शिल्लक आयुष्याचा 1 2 3 3 हात वर आहे. 4 5 4 5 6 7 8 9 10 11. ओके क्या बात आहे. थोडंसं मागे जाऊन उत्तर आहे. शेवटचा दिवस संपूर्ण झालेला आहे. बरं आपण मागे कोणतं तुम्ही म्हणतो बरोबर. अजून यापेक्षा वेगळं उत्तर आज कुठेतरी बरोबर. पहिला दिवस असं मत आहे. अजून काही वेगळं यापेक्षा वेगळं उत्तर प्लीज एनीबडी. हा महत्वाचा दिवस आहे. चलो इसके बाद और हाँ बोल बेटा. सुंदर दिवस आहे. क्या बात आहे. बोलो. और नवीन दिवस आहे. बरं काही सांग. आनंदाचा दिवस आहे. यापेक्षा वेगळं काही आहे? यापेक्षा वेगळं उत्तर काय द्यायचं? बरं सगळ्यांनी उत्तर आपापल्या परीने दिलं. खूप छान प्रयत्न होता, परंतु जे इथे अप्रोप्रिएट होता, जे गरजेचं होतं इथे. ओके सगळे फॉलो करतात की एका हातवर करा जरा सांगा म्हणजे सगळे जागेत असे दिसतंय. क्या बात आहे. ओके चला, इथे जे उत्तर अपेक्षित होतं ते उत्तर आहे की आज आपल्या शिल्लक आयुष्याचा टिंबटिंब दिवस. चॅप्टर जिंकण्याचा दिवस. काल हरली का? हुशार आहे ना बाळांनो. एक उत्तर मगाशी बरोबर आलं जे अपेक्षित होतं ते. आज मॅडमने मगाशी सांगितलं आज शिल्लक आयुष्याचा आजचा पहिला दिवस आहे. माझं जे आयुष्य शिल्लक आहे ना त्याचा आजचा. काही लोकांना हे कळायला पण अवघड जाईल वाक्य थोडं. आता मला सांगा की शिल्लक आयुष्य मग मी किती आयुष्य जगले, किती आयुष्य शिल्लक आहे. अरे बाळा आतापर्यंत झालं ते ओके. यापुढे जेवढं तुझं शिल्लक आयुष्य लक्षात घे त्याच्यासाठी पहिलं ना आज दिनांक किती आहे बोला ना. 18 सप्टेंबर 2000. हा दिवस यापूर्वी आला होता का? यानंतर येणार आहे का? थोडा वेळ साक्षर क्लिअर होलं बेटा. समजण्यावाले पैशाला का आपली. हा दिवस 18 तारीख ही 18 तारीख 18 येणार आहे, परंतु ती पुढच्या वेळेस कोणती 18 असेल? ऑक्टोबर असेल ना बेटा. 18 ही तारीख हा दिवस परत येणार नाही राजा. याआधी आला नाही, यानंतर येणार नाही. आजचा दिवस माझ्यासाठी पहिला. आणि ज्यावेळेस रोज आपण स्वतःला असं म्हणू त्यावेळेस रोजचा दिवस हा पहिला असेल. आणि त्यामुळे माझं जे शिल्लक आयुष्य आहे त्याच्यानंतरचा पहिला दिवस आपला. आपण वाढदिवस किती छान साजरा करतो. बर्थडे हे सगळं आपलं बर्थडे असल्यानंतर जशी सकाळी जाग येते तसं आपण विचार करतो की आज कुणीतरी कोण पहिलं मला विश करतंय. गंमत आहे किती छान आहे पाहणं. आपला बर्थडे असला की लोक विश देतात. काय खतरनाक आहे. कोणी कोणी येत आहे आपल्याला विश करताय. किती आनंद असतो वाढदिवस. आजचा दिवस याच्या आधी जर आपण पाहिलेला नाही, यानंतर कधी पाहणार नाही, तर आयुष्यात लक्षात ठेवा आजचा दिवस म्हणजे माझा बर्थडे, आपला बर्थडे. रोज सकाळी उठल्यानंतर मी एक्सरसाइज सांगत असतो. रोज सकाळी उठल्यानंतर स्वतःच्या पाठीवर स्वतः शाबासकी द्यायची. इतरांना देता बऱ्याच वेळा, नाहीतर दिली नाहीतरी अपेक्षा ठेवता. कुणीतरी यावं मला शाबास शाबास म्हणावं, चांगलं चांगलं म्हणावं.
जर तुम्हाला वाटतं ना, किती लोकांना वाटतं? सगळ्यांना वाटतं. फसवतं काय नाही वाटत तुला तसंच घर मिळव. लक्षात घ्या, हे आपल्याला वाटतं ही शाबासकी जर वाटतं ना, जो आपको चाहिए, जिंदगी का एक फलसफा याद रखो, जो आपको चाहिए वो दुगना देने की कोशिश करो, आपको मिलेगा. तुला शाबासकी पाहिजे ना, दुसऱ्यांना शाबासकी द्यायला सुरुवात कर. इथून स्वतः रस्त्यात चाललीस ना घरी, तुला जितके लोक दिसतील त्यांच्याकडे स्माईल कर. काही चुकलं का माझं? सांगत चला, कारण की तुमच्या सगळ्यांमध्ये एकटा जीव, दोन आहेत साथीला, हा एक मध्ये. नेमकं काय मला आता कळलं का थांबवलंय. मध्ये मध्ये आजा नाव पण किती छान आहे, श्रीमंत. विनोदाचा भाग सोडा. असं मध्ये जर हलका फुलका जर गेलं नाही ना तर लगेच आई शिवतच जाते. असं एखादं पाहिलं समोर मेन वर्कशॉप आम्हाला कळतच नाही, याला कळते का नाही कळत. विचित्र परिस्थिती राहते. चल बरं मग आज जर मला वाढदिवस तर मी किती आनंदात जगलं पाहिजे, किती छान. आणि तुला आनंदित जगण्यासाठी दुसरं कोणी मदत करू शकत नाही बेटा, फक्त तू आणि तू. तुला प्रसन्न करायचंय, दुसरं एकटं काही त्यालाही नाही. आता तुम्ही फील करा स्वतःला की येस, आता थोडस तुम्ही बसलाय ना, थोडस ताट बसा, खांद्याशी जरा वर घ्या, प्रसन्न आहे त्याला, क्या बात आहे, व्हेरी गुड. हाताची घडी वगैरे असेल तर काढून टाका ते हाताची घडी. हा बेंचेस आहे त्याच्या वर असा हात ठेवा जरा, असं छान, क्या बात आहे. कोपरापासून हात असं बेंचेसवर ठेवा आणि फील करा कसं वाटते. पहा पाठीचा मणका ताळ जरा तुमचा छान आणि फील करा, क्या बात आहे, व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि आता शेजारणीकडे पहा आणि बिलकुल हसायचं नाही. पहा एकदा हसायचं नाही तिच्याकडे पाहू. तिच्या चेहऱ्यात काय असं हसण्यासारखं बघा जरा एकदा. अहो नुसतं असं म्हटलं तरी आम्हाला हसायला येतं, फ्रेश वाटतं. येस नो आपलेच असतं. त्यामुळे मराठी एक गाणं माहितीये तुम्हाला, जर येत असेल तर माझ्या बरोबर म्हणायचा. टिकटिका वाजते एवढंच परत एकदा म्हणून सगळे एकत्र 1 2 3 स्टार्ट. हे तुमच्यासाठी सरप्राईजिंग असेल ना, वर्गात असली आणि म्हणायला बापरे हॉरिबल. फक्त लक्षात ठेव ते टिकटिक काय वाजलं पाहिजे ते महत्वाचं. टिकटिक वाजवते काय, प्रत्येक वेळेस आपल्या मनात तो प्रश्न पाहिजे, मी कशी दिसते, मी कशी आहे आणि मी कशी जगणार. दरवेळेस तुला डोक्यात टिकटिक प्रत्येक स्वतःला मी कशी आहे, मी कशी म्हणजे नॉट ओनली फिजिकल म्हणजे मेकअप आहे का आणि माझं हेअरस्टाईल व्यवस्थित गप कर ते नाही, मी कशी आहे. आतून तुझ्या आवड आलं, येस मस्त आहे मी, फ्रेश आहे मी, क्या बात आहे, जिंदागी रूम आहे, आतून आलं पाहिजे ते. तिकडनं ते म्हणते, दुसरा तुमची मैत्रीण तुम्हाला म्हणते येस चलो. कसं जिंकायचंय आणि कसं जिंकायचं याचं उत्तर पुढचे साधारणतः 1.5 तास आपण घेणार आहोत. आता तयार आहात त्याच्यासाठी? नक्की नक्की प्लीज. ओके चलो आता एक छोटीशी ऍक्टिव्हिटी पुन्हा एकदा छान इथे करूया. आपल्याला काय करायचं माहिती का, तुम्हाला तुमचा पार्टनर निवडायचा आहे. आता पार्टनर तुम्ही बसलेले छान आहात, तुमच्या शेजारी तुमचा पार्टनर आहेच आहे. जे 3 जण असेल बसलेले ते 3 जण एकमेकांचे पार्टनर असं आपण समजूयात. आणि तुम्ही काय करायचंय, एकमेकींशी बोलायचंय. आता फक्त उभं राहून बोलायचंय आणि काय बोलायचं ते ऐका पहिलं. तुम्हाला बोलायला सांगायची गरजच नाही कशाला. मी तर बऱ्याच ठिकाणी जातो तिथं मुलं मुली एकत्रित असतात वर्कशॉपला, तुम्ही पहिलं मुलींना सूचना देतो, जी सगळ्यात जास्त वयाची असेल तीच बोलेल. समजण्यावाले को इशारा काफी. अख्खा कार्यक्रम सुटला, जी आभार मानणारी मुलगी होती ती बोलली नाही. आता काय करायचंय, तुम्हाला एकमेकांशी चर्चा करायची. काय चर्चा करायची का आतापर्यंत जे पाहिलं आपण. ओके जिंकण्याचा पासवर्ड
मग काय जिंकायचंय, का जिंकायचंय आणि कसं जिंकायचं? बरं, आतापर्यंत मी जे जे इथं बोललो तुम्हाला काय कळलं ते एकमेकांना समजावून सांगायचंय. याच्यासाठी मी तुम्हाला देणार आहे 60 सेकंद. आलं लक्षात? छानपैकी उभं राहूया जागेवरती. ओके, चलो स्टार्ट प्लीज. उभं राहा, तुमचा ग्रुप एकमेकांना सेकंड करा छान आणि चर्चा करायची. आतापर्यंत मी जे बोललो त्याच्यात तुम्हाला काय काय समजलं. ओके, युअर टाइम स्टार्ट नाव. बोला बोला बोला. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. Last 5 seconds. ओके, अभी एक दूसरे को हाई फाई करेंगे और नीचे बैठेंगे. हाई फाई कितने लोगों को मालूम है? ओके, फाइन. आपल्या ताकद आलं. रेडी, सब एक साथ करेंगे. ओके, हाई फाई करेंगे. 1 2 3 स्टार्ट. हाय. ओके, चलो आता. हा ठीक आहे, हरकत नाही. आपण एकमेकांशी चर्चा केली, छान बोललो. आता तुमचे मध्ये ना तसा चेहरा तुमचा झाले. आता पाच जर वाटत असेल तर शेजारी पहा तुमचे चेहरे तसे झाले. ओके मॅडम, चलो. त्यासाठी खऱ्या अर्थानं आज इथं आपण आहोत. ही जादू, ते रहस्य आता उलगडणार आहे आणि दिवसभर आज बेटा तुमच्या सगळ्यांच्या ताकदीनं आज दिवसभर या रहस्यावर आज आपण काम करणार आहोत. और हमारी खुद की लाइफ हम लोग बदल देंगे. ये समझो. तैयार है अपनी लाइफ बदलने के लिए? तैयार है अपनी सोच बदलने के लिए? प्लीज, ये पासवर्ड आपके सामने आ रहा है. देखो, नंबर 1 इज दैट. जिंकण्याचा पासवर्ड, त्याला खऱ्या अर्थानं त्याला म्हटलं इथे CCC. मैं कोई भी कंप्यूटर कोर्स की ऐड नहीं कर रहा. CCC CCC हा जिंकण्याचा पासवर्ड आहे. यामध्ये नंबर 1 इज दॅट कॉन्फिडन्स. तुमच्याकडे बरेचसे लोक असं माहिती आहे, आम्हाला माहित होता. बरेच लोक असे असतात, बरेच विद्यार्थी असे असतात. हे आम्हाला आहे ना लहानपणी शिकवलंय, तरी तू तशीच. सगळं काही माहित असतं पण गंमत काय होते पहा. चलो, नंबर 1 इज दॅट कॉन्फिडन्स. मेरे साथ एक बार बोलेंगे प्लीज. कॉन्फिडन्स. थोड़ा ऐसा करो ना यार. ओके, 1 2 3 स्टार्ट. ताकद आली म्हणजे हातात आहे ना, ताकद आली. 1 2 3 स्टार्ट. क्या बात है बेटा, कॉन्फिडन्स. मालूम है कॉन्फिडन्स क्या है? ठीक है, वेरी गुड. सेकंड वन इज दैट कैरेक्टर. कैरेक्टर, कैरेक्टर क्या है? वो बाद में बोलेगा, दिन भर वही काम करना है. कैरेक्टर, 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 कैरेक्टर. एक बार बोलेंगे मेरे साथ प्लीज. 1 2 3 स्टार्ट. हे तुम्ही खूप ठरवत असाल तर मी त्या ऍक्टिव्हिटी घेत नाही. मी बोलत राहतो फक्त. एनर्जेटिक असतं रे, थोडं मजा येते की नाही? ओके, रोते क्यों तो सूरत विचित्र कार्यक्रम आहे. ठीक आहे, कैरेक्टर. एंड नंबर 3 इज दैट क्रिएटिविटी. बोलो मेरे साथ. क्रिएटिविटी. और एक बार प्लीज. क्रिएटिविटी. आता त्याला काय म्हणतात, कसं एक एक आपण पाहूयात. सगळ्यात आधी आपण चर्चा करणार आहोत छानपैकी कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स के बारे में बात करेंगे. बघा ना, तुमच्यापैकी कोणी सांगू शकेल मला व्हॉट मीन बाय कॉन्फिडन्स? आत्मविश्वास म्हणजे काय? आता काही उत्तर सांगितलं यांनीच उत्तर. कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास. पण म्हणजे काय? बरं सांगेस बेटा प्लीज. स्वतः टाळ्या एकदा. क्या बात है, क्या नाम है आपका? रुतिका. सब लोग एक बार बोलेंगे रुतिका. हाय रुतिका. वेरी गुड. हाय करायचं आपण. हाँ यस, बसा लालायचं नाही. ओके, चलो बेटा. आता
पहा, ताईला सांगितलं स्वतःवर असणारा विश्वास, आत्मविश्वास. येस, काहींच्या बाबतीत प्राथमिक शिक्षण घेत असताना किंवा माध्यमिक शिक्षण घेताना एक अडचण अशी आली असेल पहा, सर आम्हाला अभ्यास सांगणे. बरेच वर्कशॉप ज्यावेळेस पायलट स्टडी करत होतो, काही विद्यार्थ्यांनी मला हा प्रश्न विचारला, काही विद्यार्थ्यांनी रडल्या. पण सर लहानपणापासून आम्हाला सगळे शिक्षक येतात आणि लहानपणापासून आम्हाला सांगायचे की अभ्यास करा, अभ्यास करा, अभ्यास करा, स्टडी करो, स्टडी करो, स्टडी करो, पाढे पाठ करा, पाढे पाठ करा, पाढे पाठ करा, इंग्रजीचे शब्द पाठ करा, शब्द पाठ करा, शब्द. या सर आपण त्याच्यात गेलो सगळे, मी स्वतः गेलो त्याच्यात. या सर सगळ्यांनी सांगितलं अभ्यास करा, अभ्यास करा, पाढे पाठ करा, पाढे पाठ करा, इंग्रजीचे शब्द पाठ करा, सगळं काही करा. पण ज्यावेळेस आम्ही घरी जायचो, घरी जाऊन दप्तर घेऊन बसायचो, त्यावेळेस लक्षात यायचं आणि इंग्रजीचे शब्द पाठ करायला सांगितले, पण कसे करायचे सांगितलं नाही. समजलंय? अहो कधी कधी पाठ करायला सांगितलं, पण कसे करू सांगितलंच नाही. अभ्यास करायला सांगितलं, पण कसा करायचं सांगितलंच नाही. आणि त्याच्यामुळे त्यालाही आतापर्यंत कळलं नाही, त्याने शोधण्याचा प्रयत्न केला नाही, आम्ही तिथपर्यंत गेलो नाही. आज जर इथे मी फक्त तुम्हाला हे सांगून गेलो ना की आपण आत्मविश्वास वाढवला पाहिजे, आपल्यामध्ये आत्मविश्वासाची गरज आहे. आणि जर इथे गेलो तुम्हाला ते इतिहास आलं होतं, आता तर आम्हाला कळत होतं आत्मविश्वास म्हणजे नेमकं काय, आत्मविश्वास वाढतो कसा, कोणत्या गोष्टी केल्यानंतर आत्मविश्वास वाढतो. हे काय असं बाजारात गेले पाव किलो आत्मविश्वास द्या, अर्धा किलो, इतकं सोपं आहे का ते? आणि असा आत्मविश्वास अपेक्षित आहे की हे आता तुम्ही वर्कशॉप केला, ही कार्यशाळा केली का 2 दिवस मोटिवेटेड राहा, 2 दिवस काय करून काय नाही, आता काय करून काय नाही, तिसऱ्या दिवशी हे नाही होणार म्हणताय, ऐसा नाही होणार म्हणताय. त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे कॉन्फिडन्स. शिकण्यासाठी काय ना आजचा जो आपला 5 वर्ड है, त्याने 3 रूट है. त्याचा फर्स्ट वर्ड इज कॉन्फिडेंस. आज दिन भर में हम लोग 3 बातें करेंगे, उसमें से नंबर 1 कॉन्फिडेंस हम लोग शुरू कर रहे हैं. इथपर्यंत आज माझ्या बरोबर चलो. फर्स्ट वन इज दैट कॉन्फिडेंस कैसे बिल्डअप होता है हमारा. नंबर 1 इज दैट आइडेंटिफाई योर वर्क एरिया. तुम्ही हे घेऊन घेतलं तर चांगली गोष्ट आहे, पण नंतर ही पीपीटी मी इथं देऊन जाणार आहे, काही टेन्शन लेणे नाही. हे सगळं मी इथं देऊन जाणार आहे, घ्या ते करा. फक्त लिहित असताना इकडे लक्ष द्या, म्हणजे हे पण लक्ष द्या. नाही तर आम्ही लहानपणापासून 1 वाक्य 12 काळात चालवायचं सरांनी लिहून दिलं, आम्ही काळाचं काळ केलं. त्याला 1 वाक्य 12 काळात चालवता येतं, ते म्हणतं इट्स ग्रामर, इट्स ग्रामर. ज्याला 12 काळात वाक्य चालवता येत नाही ते म्हणतं ग्रामर. ज्याला ते टेन्स येतात तो म्हणतो इट्स टेन्स. ज्याला येत नाही तो म्हणतो इट्स टेन्स. मला गंमत आहे. त्यामुळे काय करा, आता लहानपणापासून घेऊन तर आपण घेतलं, नक्कीच घ्या, परंतु काही नाही नंतर वय सापडत नाही. 8 दिवसांनी शोधतात कुठे गेले ते, काय काय ते माझ्या जिंकण्याचा पासवर्ड हरवला का, तुम्ही तर गेलोच नाही ना. कुठे एक नजर पाहिलं, नजरेत आलं, नजरेत असं वर जायचं, ते इकडं आलं वय, तिकडे गेलं, इथं गेलो. ओके. आणि जे समजणार नाही ते विचारावं. बरोबर, हे लेक्चर नहीं है, इट इज वर्कशॉप. प्लीज थोड़ा काम करेंगे, वर्क करेंगे. yes or no? First आइडेंटिफाई योर वर्क एरिया. हम लोग सबसे पहले समझे कि मेरा वर्क एरिया क्या क्या है. आता माझ्या माहितीप्रमाणे आपण एकतर घरी असतो किंवा कॉलेजला असतो. yes or no? तुमच्यापैकी किती लोक असे जे जॉब करताय? एनीबडी पार्ट टाइम जॉब करतोय आम्ही? प्लीज हात वर करा. लाजण्यासारखं काहीच नाहीये त्याच्यामध्ये. 1-2 हात वर आले, पुन्हा खाली गेले. लाजण्यासारखं काय? बर ठीक आहे, हरकत नाही. चलो, आता काही असं वाटतं पार्ट टाइम जॉब मध्ये आम्ही बाहेर कुठे झेरोचं दुकानात काम केलं पाहिजे, सीएच्या हाताखालीच काम केलं पाहिजे, कुठेतरी आम्ही रिसेप्शन म्हणूनच काम केलं पाहिजे. अगं नाही, तुझ्या घरात काही बिझनेस आहे, त्याला कसं काय करते, इट इज ऑल्सो जॉब. घरात चपाती करते, ते पण कामच आहे ना. येतं ना, मदत करते ना घरी. घरी काय आता इथे लक्षात घ्या की ठीक आहे, तुम्ही जॉब करत नाही तर हा भाग तुमच्यासाठी इतका नाही. आता तुमचा हा आहे, एक तर घर किंवा कॉलेज, घर किंवा कॉलेज. तुम्ही घरी असता किंवा कॉलेजला असता. मला असं कधी कधी वाटतं की मुलींमध्ये काही गोष्टींबाबत एवढाच विचार राहतो वर्क एरियाच्या बाबतीत की सर कसं आहे माहिती का. एका ताईला मी विचारलं, म्हटलं बेटा वर्कशॉप तुला ऐकायचंय, तुला उत्सुकता आहे का आजचं वर्कशॉप करण्यात? ते म्हणजे आहे बरं का तसा.
पण मला कळत नाही ही वर्कशॉप करून नेमकं काय करायचं. म्हटलं तू गोळी तर घे ना, गोळी घेतल्यानंतर काय होईल कसं ते बघू आपण, तू औषध तर घे. वर्कशॉप नाही कसं माहिती का, खरं सांगू कसं, मी सिरियसली कॉलेज करायला आलेलेच नाही, तुम्हाला खरं खरं सांगते. कारण की मी धक्का स्टार्ट आहे. पहिली धक्का दिला दुसरी धक्का दिला तिसरी, असं 4थी 5वी 10वीला तर धक्का, 12वीला आले, मग तिथं इथपर्यंत आले. हो खरं सांगते. आणि मग आता खरं सांगू का, माझं लग्न करणार होते 12वी नंतर, पण आता काय झालं, मनासारखं स्थळ आलं नाही. त्यामुळे आई बाबा म्हटले काम कर, घरी बसण्यापेक्षा वेटिंग रूमला जाऊन बस. काही ना कळतंय, काही ना कळतंय, पण ते कळू देत नाहीत मला. कळतंय काही नाही. FY मध्ये वेटिंग रूम समजला. गाडी आली तोपर्यंत वेटिंग करायचं, गाडी आली तर चांगलं स्थळ आलं, घरच्यांनी सांगितलं. काही मुली आमच्यात अशा आहेत की सर आम्ही आई वडिलांच्या पुढे नाही, प्राध्यापकांच्या शब्दाच्या पुढे नाही. त्यांनी सांगितलं बेटा कॉलेज कर, जॉब कर, घरीच राहा, लग्न करून दिलं. आमचं काही तसं मत नाही. बरेचशा आमच्या ताई अशा आहेत. बरोबर ना प्लीज, समजतंय. काही लोक वेटिंग रूम म्हणून आले. त्या ताईने मला सांगितलं सर एवढ्या सिरियसली मी, तुम्ही जितक्या सिरियसली आम्हाला सांगताय ना तितक्या सिरियसली मी कॉलेज करायला आलेलेच नाही. कसं फसवलं, तुमचा पोपट केला. तुम्ही एवढं उड्या मारताय, पण तेवढ्या सिरियसली मी माझ्या लाईफकडे बघतच नाही, माझ्या कॉलेजकडे बघतच नाही. कारण की हे माझं किती दिवस चालणार आहे. तर एकदा लग्न झालं की माझं संपलं, दुसरं जग माझं सुरू झालं. म्हटलं बेटा इतकं सोपं असतं करायचं आणि इतकं कॅज्युअली घेऊन चालतं करे. तू कुठेही जा, या घरात राहा, त्या घरात जायचं तर आहेच ना, एक वेळेस नक्कीच त्या दुसऱ्या घरात जायचंय. पण लक्षात घे, तिथं जाताना एक वाक्य सांगू बेटा, ये दुनिया में ना आपके माँ बाप, पुन्हा मी जास्त थोडस त्या पॉइंटला टच करणार आहे लग्नाच्या, प्लीज. आपके माँ बाप यानी कोई भी लड़की के माँ बाप सब कुछ दे सकते हैं शादी में. दहेज देंगे, पैसा देंगे, सब देंगे, शादी अच्छी कर देंगे, अच्छा कुछ खिलाएंगे, सब कुछ देंगे, लेकिन आपका नसीब नहीं देंगे, आपका नसीब नहीं देंगे. बहुत से लोग ऐसे मर्सिडीज लेके गई वो, लेकिन नहीं रह पाई. मर्सिडीज दिया, पैसा दिया, सब दिया, नसीब थोड़ी दे सकता है. आज हम लोग नसीब में सेकंड सेशन में बात करेंगे. नसीब किसको बोलते हैं? नसीब म्हणजे मी पुढे भविष्य तसलं बाबा सांगत नाही. नसीब कशाला म्हणतात, कशाला, आणि आपण ते कसं घडवत असतो हे नसीब आपण दुपारी शिकणार. आपण नशिबाच्या गप्पा फक्त मारायचं नाही, पण लक्षात घ्या बेटा, नशीब त्या घरात तू काय घेऊन जाणार आहेस, काय. मग त्याच्यासाठी जर ही तयारी तुझ्याकडे असेल ना, हे माहित असेल, तर तुझं नशीब तू स्वतः घडवू शकतेस. येस ऑर नो? पहिली गोष्ट लक्षात घे, तुझं कार्यक्षेत्र म्हणजे जिथं तू असतेस म्हणजे घर, आणि दुसरं कॉलेज. या प्रत्येक ठिकाणी तुझं अस्तित्व जाणवलं पाहिजे. तू जर एक दिवस या वर्गात आली नाहीस ना, तर वर्गात सुन वाटलं पाहिजे. एखाद्या ऍक्टिव्हिटी मध्ये सहभाग घेतला नाही तर ती ऍक्टिव्हिटी अपूर्ण वाटली पाहिजे. तू घरामध्ये सेकंड तू घरामध्ये आहेस, कॉलेज आहे, घर आहे, तू जर घरामध्ये आहेस आणि तू जर घरामध्ये नाहीयेस, कॉलेजला तू आलीस तर घरी रडारड झाली पाहिजे. इतका अभिमान, इतकं प्रेम, इतकं वात्सल्य पाहिजे, इतका विश्वास पाहिजे आपल्यावरती. आपल्या घरात आपलं अस्तित्व तसं पाहिजे. काहींचं उलट होते, घरनं ते इकडे आले का घरी आनंद होत, आणि कॉलेजला तिकडे गेले का ते पाहिल्या बरोबर आले. कॉलेजमध्ये वेगळं, ज्या दिवशी ती येत नाही तिच्या मैत्रिणी आनंदित असतात. आज बरं झालं, रेडिओ मिरची नाही, रेडिओ मिरची नाही. म्हणजे कोण रेडिओ मिरची नाव ठेवले त्याचं, काय काय नाव ठेवतात काय. जिथं आपण आहोत ना बाळांनो, मी जर इथे आहे, घरात आहे, तर मी कशी राहिले पाहिजे. कॉलेजमधली मी आणि घरातली मी सारखी राहून चालेल का? वर्गातली तू, बाहेर कॉरिडोर मधली तू सारखी चालेल का? प्राध्यापकांशी तू बोलते तेव्हाची तू आणि प्राचार्यांशी बोलते तेव्हाची तू सारखी आहेस का? अजिबात नाही. मग आपल्याला काय वाटतं, आपोआप ते बदल होईल. मी कधी गेले का आपोआप ते नाही हो. वी हॅव टू डिसाइड. आपण म्हणतो ना विचार करा, विचार करा, विचार करा. विचार करणे म्हणजे काय माहिती? कोणी सांगितलं ना विचार करणे? विचार करणे म्हणजे ती गोष्ट स्वतःला ठासून सांगणे होय. सांगायचा अंतर मला स्वतःला,
त्याला म्हणतात विचार करणं. काही लोक म्हणतात आम्ही इतका विचार करतो पण काहीच आमच्यावर परिणाम होत नाही. वेळा तो विचार करतो म्हणजे काय, नुसतं फक्त असं आकाशाकडून काहीतरी इच्छा, स्वप्न, फरक आहे ना, काहीतरी ध्येय फरक आहे ना. कॉलेजला मी कशी आहे, घरात मी कशी आहे, आणि जर पार्ट टाइम जॉब कराल किंवा जेव्हाही तुम्ही असाल किंवा इथं जर नाही ऑफिस तर सोसायटी म्हणा, तुम्ही समाजात आहे ना, तुम्ही समाजात जाता ना, बाहेर आहात ना, शेजारी पाजारी त्यांच्याशी मी कशी वागते, कशी मी वर्क एरिया वेगवेगळा असतो आणि याचा जो हा मध्य भाग आहे असं आपल्याला बनता आलं पाहिजे, एकरूप होता आलं पाहिजे. हे सांगू इथं पहिला आत्मविश्वास बाळांनो याने सुरू होतं. त्याच्यानंतर जेव्हा आपल्याकडे गोल क्लिअर आहेत आपल्या लाईफचे, आत्मविश्वास पूर्ण कोण असतं माहिती का, गोल क्लिअर. मला ज्यावेळेस कळलं आजची दिनांक आहे, इथे यायचंय आपल्या कॉलेजला, ओके, मग एक लिमिटेड गोल तिथं क्लिअर झालं की मला या तारखेला इथे पोहोचायचं. किती वाजता पोहोचायचं, 9:30 वाजेपर्यंत पोहोचायचं मला, ठीक आहे. मग घरातले किती निघालं आहे, 6:30 7ला मला घरानं निघायला लागेल, ओके. काहीतरी ठरवलंय ना, मग इथे आलो ना, येस नो. तुम्हाला माहिती का आग्रामध्ये ताजमहल है, मालूम है आपको? कितने लोगों ने देखा है ताजमहल? फोटो में तो देखा होगा ना यार, टीवी में. क्या बात है, वेरी गुड. मालूम है ना, एक क्वेश्चन है, वो ताजमहल किसने बनाया? क्या बात है, वेरी गुड. हाँ, कोण बोलतो रे, व्हेरी गुड, वर्कर, व्हेरी गुड, खूप छान. वर्कर नाही, कारण की ते बरोबर आहे ताईचं. ते ताजमहल होता ना, ते बांधून घेतलं तो शहाजहान, तो मागत होता ना, बिल्डर वेगळा होता, काय वेगळा होता. ज्यानं कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं त्याचं नाव होतं ईसा मसीहा वगैरे नाही म्हणतात, ईसा नावाचा एक कॉन्ट्रॅक्टर. त्यानं ते काम 3,500 मजूर त्याचे आणि त्याने ते करून घेतलं सगळं काम, ओके. ईसा. मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचं बेटा, की त्या ठिकाणी ते ताजमहाल आग्र्याला तयार होण्याच्या आधी अजून एका ठिकाणी तो ताजमहाल होता, ती जागा कोणती? काहींना माहिती आहे? लक्षात घ्या, प्लीज प्लीज लक्षात घ्या. आग्र्याला तो ताजमहाल, काहींच्या मनात उत्तर आहे औरंगाबाद, बिबिका मकबरा नाही, तर त्याच्यानंतर कितीतरी वर्षानंतर झाला. ताजमहाल देखील वो बनाया छोटा. मला लक्षात घ्या, आग्र्याचा ताजमहाल उभा राहण्याच्या आधी, तयार होण्याच्या आधी अजून एका ठिकाणी तयार होता, आणि ती जागा म्हणजे ईसाच्या मनात. त्याच्या मनात त्याने आधी विचार केला होता. मी ते याच्या आधी विचार केला की मला इथे पोहोचायचं, मनाने मी पोहोचलोच होतो. मला ट्रॅफिक कुठे लागणार आहे, कसं जायचंय, काय कसं कुठं पोहोचायचंय, येस, मनाने आधी. आपण प्रत्येक गोष्ट लक्षात घ्या बेटा, गोल सेट करत असताना पहिले मनात स्वप्न तर पहा. आजची कार्यशाळा मी खूप छान एन्जॉय करणार आहे, स्वतःला मनात विचार तर करा, मग मजा पहा. आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गोल्स आहेत लाईफ मध्ये. 3 प्रकारचे गोल्स असतात. नंबर 1 इज दॅट लिमिटेशन गोल. शेड्यूल आपल्या लाईफ मध्ये नसावे. लिमिटेशन गोल लिमिटेड असतात, लिमिटेड, थोड्या वेळाने ते आनंद देतात. जसं आता पहा ना, फॉर एक्झाम्पल काहींना लागेल, पण काही नॉट द ब्युटी. मी सुंदर दिसले का झालं, येस, मी सुंदर दिसले का झालं, येस. लिमिटेड गोल आहे बेटा, हे सुंदर तर टिकेगी नाही. पीओपी वाट लागणार ते, लिमिटेड आहे. परफेक्ट हजबंड पाहिजे. आणि त्याच्याकडे काय विचार करते माहिती का, सदाफुली पाहिजे, सदाफुली पाहिजे. आणि ते असले दलित ते म्हणते सदा. आम्ही वर्कशॉप घेतो खास, कपल्स असतात, कपल्ससाठी एक वर्कशॉप घेतो. त्याच्यामध्ये सांगतो, तो म्हणतो विचार सदाफुली पाहिजे. ती विचारते तू जरा नीट करा ना, तू पण हसतमुखी पाहिजे का नाही, जोड्याला जोडा. काहीच्या बाबतीत चांगलं घर मिळालं पाहिजे. हे तुम्ही विचार काहींचे असतात म्हणा, विचार आम्ही साधी माणसं आपल्या साधा विचार चाललंय आपल्या चांगलं, आमचं इथलं घर चांगलं आहे, माझे आई बाबा पण चांगले, काका काकू पण आमच्या बरोबरच राहतात, आणि आजी आजोबा पण आहेत, आणि मग आम्ही वावरात राहतो इथं, मग आम्हाला असंच वावरातच घर असेल तरी चालेल, वर्ग चांगला पाहिजे, घर चांगलं पाहिजे. या जगात असं एक तरी सापडायचं ते मध्ये, मला वाईट माणूस पाहिजे, मला वाईट घर पाहिजे. कधी घटस्फोट होत आहेत, कधी भांडणं आहेत, कधी. मग नेमकं काय घडतंय, आपण काम बाहेरच्यावर करतोय,
आळसाच असतोय. चांगलं दिसत नाही रे चेहरा मला. गायला लागले सगळं आणि ते आळसाच नाही. खोलीच्या 4 बाटल्या संपल्या. आळसापासून तर काय पुसायचं? आळसापासून काय चालेल? मला घर असं पाहिजे, मला सौंदर्य असं पाहिजे, मला फॅमिली तशी पाहिजे, स्कूटी पाहिजे. चालवायला शिक बाई. बऱ्याच मुली मी पाहिलं त्यांचा आहे ना ब्रेकवर विश्वासच नसतो. पुण्यात गेला आमच्या कधी आणि तिथे जरा सिग्नलला थांबा तुम्हाला पाहायला मिळेल ते ब्रेकच्या आधी पाय खाली. त्याच रिक्षावाल्याने कुठं पायाला धक्का लागला का डिस्गस्टिंग. रिक्षावाला तुमच्याकडे पाहून जय भवानी. गंमत आहे. स्कूटी उदाहरण खूप आहे. स्कूटी आणि असंच पाहिजे तसंच पाहिजे. गोल की मला आयुष्यात आणि थोडं बडा असतो लिमिट आहे. हे नका करू, तुम्हाला हे नका करू, ते नका करू, ते नका करू. काय करू सांगतो तुला काय. ओके, काहींचे रिॲक्शन गुड असतात, काहींचे लिमिटेशन नंतर रिॲक्शन. काहींचे रिॲक्शन गुड. रिॲक्शन म्हणजे तिनं कसं केलं, तिला कसं मिळालं, तिच्याकडे काय तिने जे केलं ते मला पाहिजे. ओके, जस्ट लाईक दॅट. पहा कॉपी पेस्ट असते ते सगळं. मला मग येऊ शकता इथे बसू शकता. बरेच विद्यार्थी बाहेर उभे आहेत, जर आले इथं बसले तरी चालेल, बसू द्या. ओके, रिॲक्शन गुड. कॉपी पेस्ट असतं ते. कॉपी पेस्ट येते का लक्षात? म्हणजे तिनं ते केलं ना, तिला ते मिळालं, मला येतेच पाहिजे. मी पण तसंच करतो. किती 90% मार्क्स मिळाले का मी मिळालं. आणि त्याच्यासाठी तिनं काय केलं येते का लक्षात? ती कशी जगली, काय काय झालं अपेक्षा आहे, यश दिसतं आपल्याला, त्याच्या मागच्या ताकद काय लावली ते दिसत नाही. तर आपल्याला हे रिॲक्शन नाही पाहिजे. ओके, समजलं बेटा प्लीज? ओके, देन सगळ्यात महत्वाचं जे आपल्याकडे पाहिजे ते एस्पिरेशन. ये चाहिए हमको. हे लिमिटेशन नको. आता तुम्हाला सर आपण लक्षात घ्या, आयुष्यात अशा काही स्टेजेस असतात. पहिल्यांदा लिमिटेशन गोल येतात, आलेच पाहिजे. तुम्ही म्हणाल मी डायरेक्ट इकडे उडी मारेल, होऊ शकत येऊ द्या, काय हरकत नाही, पण जाणून घ्या की हे चुकीचं आहे, इथं थांबायचं नाही. ओके, मैं बड़े मंजिल का मुसाफिर हूँ, छोटे नहीं. ते खुद को बोलो, खुद को समजाओ, मैं बड़े मंजिल का मुसाफिर हूँ. यालाच माहित नाही कुठपर्यंत जायचं, तर मग काय त्याला अर्थ नाही. मला फक्त ह्याच्यावर थांबायचं नाही, लिमिटेशन मध्ये मला रिॲक्शन वर पण जायचंय आणि तिथे पण थांबायचं नाही, मला इथपर्यंत पोहोचायचं आहे. मग एस्पिरेशन गोल हे नो पास्ट, नो प्रेझेंट, ओनली फ्युचर. हे जे ना एस्पिरेशन गोल, एस्पिरेशन गोल. मी मगाशी सांगितलं तसं, मी कोणत्या जातीचा आहे, मी कोणत्या धर्माचा आहे, मी पुरुष आहे का स्त्री आहे, मी ग्रामीण भागात आहे का शहरी भागात आहे, काही घेणं देणं नाही. मला जायचं कुठे आहे, मी चाललोय ना, गोल हे माझं इथपर्यंत जायचंय. जाताना रस्ता तुटलेला आहे, मला दिसत नाही, संधी माझ्याच हातात आहे. मी निर्माण करणार ती संधी. मी आलोय कुठून मागचं, मला इथला रस्ता, मला काही गरज नाही ते पाहण्याची. मला जायचंय कुठं. मी BCA करते ना, मी याच्या आधी 12वीला किती पर्सेंटेज होते, 10वीला किती होते, तू 5वीला काय केलं, कुठे शिक्षण झालं. मी BA करते ना, मग 12वीला किती होते, 10वीला किती व्हावे, काही घेणं देणं नाही, गरज नाही. तुला जायचं कुठे, BCA का. आज शपथ घ्यायची, आम्हाला घरी जाऊन एक काम करायचं, आपल्याला एक लिस्ट घ्यायची, कागद घ्यायचं, त्याच्यात द्यायचं की BCA नंतरच्या मला असणाऱ्या संधी. गुगल आहे आपल्याकडे, सगळं काही आहे आपल्याकडे. पहा, शोधा, घ्या, आर्ट्स वाल्यांनी त्या घ्या संधी. येस, सर्च करा. एका नागरिक तुला काय माहिती, तुला संधी कुठे कुठे आहेत, आम्हाला काही सांगतच नाही. पुढे आम्हाला काही सांगत नाही, नुसतं सिलेबस 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 सिलेबस. काही सांगत नाही. म्हटलं मला एक काम कर ना, प्ले ग्रुपला ऍडमिशन घे. तिला राग आला, तुम्ही सर या पोहायला आहे प्ले ग्रुप म्हणता. म्हटलं दिसायला या पोहायला दिसते ताई तू, पण जे बोलतेस ना त्याच्यावरून प्ले ग्रुपची वाटतेस. आता अजूनही तुम्हाला स्कूल फिडिंग लागतं, अजूनही आम्हाला
जे सांगिततील ना होमवर्क तेच मी करणार, ज्या असाइनमेंट सांगतील तेच मी करणार, आम्हाला ते जे सांगतील तेच मी करणार, घरचे मला जे सांगतील तेच मी करणार. स्वतःच आहे कधी वरच्या मजल्यावर कोणी भाडे करून ठेवले कधी? काही काम पडले त्या भाडे करून कामाला लावा, त्याला कामाला लावा. माझ्या वर्गात सगळ्या विद्यार्थ्यांनी शिकतायत, पण मी काय वेगळेपणाने शिकू शकते मी विचार करायला पाहिजे ना. स्टार्ट फ्रॉम मी. माझ्या घरात सगळे दुसरं राहत आहेत, पण मी कशी जगली पाहिजे स्वतःहून. आता तुमचं वय असं आहे ताई, लक्षात घ्या सगळींचा. तुमच्या घरच्यांना ना आता असं वाटतंय, इथं तुम्ही इतक्या छान हवेशीर बसलात इथं हॉलमध्ये, ते बिचारे कष्ट करतात पुन्हा तिथं. आता त्या आई बाबांनी दुपार झाली तुकडा गेला की नाही माहित नाही, पण ते तिथं स्वप्न करतात माझ्या ताईला मी कॉलेजला पाठवलंय. ते आई बाबा जेव्हा बोलतात तेव्हा डोळ्यातला अश्रू येतं, पण माझ्या ताईला मी कॉलेजला पाठवलंय. माझी ताई मोठी झाली आता, माऊलीच्या डोळ्यात अश्रू येतात. माझी ताई मोठी झाली, बघायचं वेळी तिला चांगलं शिकवायचं, माझ्यासारखं आयुष्य नाही जगू द्यायचं. माझ्या ताईला चांगलं शिकवायचं, स्वतःच्या पायावर तिला उभं करायचं. वाटेल तितकं खर्च होते लग्नाला, वाटेल तितकं होते खर्च तिच्यावर शिक्षणाला मी करणार. 2 घास कमी खाऊ आम्ही. मला तुम्ही इथं बसलाय शिकताय, तुमच्या लग्नासाठी जर सोनं नाणं काही मी करून ठेवलं, काही मी एक भाकरी खायची कमी केली, कशासाठी नाही माझ्या ताईला मला शिकवायचं. किती मोठा विश्वास आहे आपल्यावर. आणि तुमच्या मी काही म्हणत असतील आमच्या घरच्यांचा आमच्यावर विश्वासच नाही. जर तो विश्वास नसताना तुम्ही या कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकले नसते, इथं येऊ शकले नसते. लक्षात इथपर्यंत आले. काही गोष्टी बोलायच्या नसतात, आईनं येऊन हे तुम्हाला सांगायचं आता हे वय नाही. बऱ्या माझा खूप विश्वास आहे तुझ्या, मला विश्वासघात करू नको. मला एक सांगा, तुमच्या घरचे तुमची काळजी करतात का काळजी घेतात? काळजी घेतली पाहिजे, केली नाही पाहिजे. जर का तुमची काळजी करायला लागली, गावात कुठे काही करत काय झालं असं खरंच असं आमचीच असणार, कल्याण झालं सर. तुमच्या लक्षात येते बेटा, तुमचं हे वय आता असं आहे, याच्यावर काम करण्याचं वय आहे, स्वतःहून जाणीव करून घेण्याचं वय आहे. कुणी येऊन घरी सांगायला नाही पाहिजे तुम्हाला. आता तुम्ही सांगितलं पाहिजे मी शिक्षण घेते आई बाबा, माझं आयुष्य असं. म्हणजे घरी जाऊन भांडण करा हे म्हणत नाही मी. त्यांच्याशी चर्चा करा. त्यांच्या घरामध्ये असं आहे, मुली बोलतच नाही येतात. पुणे जिल्ह्याचा एक एमपीएस स्तरावरती संशोधन आमच्या एका मित्रानं केलं. एमपीएस स्तरावरती संशोधन केलं. ते संशोधन असं झालं की तिथे असा रिझल्ट आलाय. बेटा ऐकायला आवडेल की? बाळांनो तुम्हाला बसायचं असेल तर बसू शकता. किती वेळ उभे राहणार? पुढे जागा आहे, मध्ये खाली येऊन बसला तिथं समोर तरी चालेल. प्लीज का नाही तर थांबा, नको जाऊ बाई, थांब उभे राहील. ते असं आहे बघा, लिमिटेशन गोल, रिॲक्शन गोल, ऍस्पिरेशन गोल असू दे. ऍस्पिरेशन ओके चला हे बाई आता असं आहे, स्वतःहून त्याची जाणीव करून घे, स्वतःहून समजून घे. ऍस्पिरेशन गोल की मला पुढे कुठं जायचं, हे कुठून आलं याचं घेणं देणं नाही, जायचंय कुठं हे क्लिअर पाहिजे. हे अजून थोडंसं क्लिअर होण्यासाठी आपण पुढे जाऊ थोडा. जिंदगी में ये अहम नहीं है कि आप कहां से आ रहे हैं, जिंदगी में ये अहम है कि आप कहां जा रहे हैं, ये आपको मालूम होना चाहिए. आता मी विचारतो, या व्यक्तीचं नाव तुम्ही सांगू शकता मला? हात वर करायचं फक्त प्लीज. अजून सांगतो, तुमचा शेजारी आहे, साताऱ्याचा शेजारी आहे म्हणून याला आणला. प्रत्येक वर्ष आपलं वेगवेगळ्या लोकांना घेऊन जातं. आज जाणीवपूर्वक याला या व्यक्तीला घेऊन आलं, आपली वेळ घालून द्यायला. आज ठीक वेळ आपल्याकडे कमी आहे. बघा इथनं महाबळेश्वरला जो रोड आहे माहिती आहे, पाचगणी ते महाबळेश्वरच्या मध्ये एक छोटस गाव, आणि एक छोट्याशा गावामध्ये राहणारा एक अंध मुलगा. वडील काय काम करतात तर महाबळेश्वर मध्ये एक म्हणजे बंगला आहे, त्या बंगल्यावर तो वॉचमनचं काम करतायत. काही शंका आहे का प्लीज? समझता बेटा? थोड़ा ताट प्रसाद. हम लोग एस्पिरेशन गोल के बारे में बात कर रहे हैं और ये सुनेगी. गोष्ट ऐकायला आवडते? एक गोष्ट सांगतो तुम्हाला, चालेल प्लीज? आपल्या शेजारीचीच गोष्ट आहे, आपल्याच भागातली गोष्ट आहे. प्लीज देखो, पाचगणी ते महाबळेश्वरच्या दरम्यान एक छोटस गाव, त्या गावामध्ये राहणारा ही व्यक्ती, दोन दाम्पत्य, त्यांना एक मुलगा अंध जन्माला आला.
वडील काय करतायत तर वॉचमन आहेत, तिथेच ते राहतात, 8 दिवसात येतात घरी, आई आणि हा राहतोय. हा बऱ्यापैकी मोठा झाला, जन्मता अंध आहे, आणि अचानक एक दिवस आईच्या पोटात दुखायला लागलं आणि त्रास वाढायला लागला. त्याने वडिलांना फोन केला की असं असं झालंय. वडील म्हणजे दवाखान्यात घेऊन जा, जवळच्या सरकारी दवाखान्यात घेऊन गेला. घेऊन गेल्यानंतर ते म्हणजे इथं काही शक्य नाही, काही टेस्ट करावं लागते, तुम्ही पुण्याला घेऊन जा. मग तो पुण्याला घेऊन गेला, आईला वडिलांना सांगितलं मी घेऊन जातो. म्हणजे ओके घेऊन जा. तिथं गेला, टेस्ट वगैरे करायला. त्यांनी टेस्ट ज्यावेळेस रिझल्ट आला त्यावेळेस म्हटले मोठा आजार आहे, ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशनला बराचसा खर्च आहे, एवढे पैसे तर शक्य नव्हते. त्यांनी वडिलांना बोलून घेतलं. वडील आले असं असं आहे, म्हणजे काय करायचं. म्हणजे काम करू आपण, शेती गहाण ठेवू आपली. त्याची शेती होती छोटीशी, ती गहाण ठेवली. शेती गहाण ठेवणं माहिती आहे ती शेवटी, आणि त्याचे काही पैसे आले, घर गहाण ठेवले, त्याचे पैसे आले. ऑपरेशन केलं. ऑपरेशन केल्यानंतर 3 महिने आई जगली. 3च महिने आई जगली. आई गेली, पैसा गेला, परतफेड कशी करणार. आई गेल्यामुळे वडील आजारी राहायला लागले. वडिलांनी काम सोडलं, जमीन गेली, घर गेलं, झोपडी बाजार रस्त्याच्या कडेला 5 गणी तू महाबळेश्वरमध्ये रस्त्याच्या कडेला झोपडी बाजार काहीतरी त्यांनी बांधलं आणि लेकरं राहत आहेत. हा अंध आहे, वडिलांना दिसतंय वगैरे सगळे, पण काम जास्त करू शकत नाहीयेत. कसं तरी भीक मागत, असं कसं तरी ते जगण्याचा प्रयत्न करतायत. एक दिवस एक टुरिस्ट गाडी तिथं थांबली त्यांच्याजवळ, आणि सहज त्याच्यातल्या एका व्यक्तीनं त्या अंध व्यक्तीला सांगितलं, अरे वेड्या, इथं असं नको ना, मुंबईला म्हणे, मुंबईला एक संस्था आहे, ती संस्था वेगवेगळे कोर्सेस अंध लोकांसाठी चालवते, तिथं जा, ते कोर्सेस जरा बघ, तिथे जाऊन. त्याच्या डोक्यात फिट बसलं. म्हटलं ओके असं आहे का, करूया, जातो. तो मुंबईला गेला, पैसे घेतले असेल, काय केले असेल, कसं मुंबईला गेला, त्या संस्थेत गेला, पाहिलं कोणकोणते कोर्सेस आहेत. वेगवेगळे कोर्सेस होते. त्याच्यामध्ये मेणबत्ती बनवणं, अगरबत्ती बनवणं, अत्तर बनवणं, ओके, मसाज करणं, ओके, ड्रेस डिझाईनिंग, असे वेगवेगळे कोर्सेस होते. आता ह्याला म्हटलं तुला कोणता कोर्स करायचा आहे. म्हटलं येस, मला की नाही मेणबत्त्या बनवायचा कोर्स करायचा आहे. असं म्हटल्यानंतर तिथल्या त्यांच्या दुकाने त्याला एचओडी वगैरे होते, त्यामुळे अजिबात मेणबत्त्या बनवायचा जो कोर्स आहे त्याच्यासाठी किमान 20% दृष्टी पाहिजे. तुझी 100% नाही आहे, तू दिसतच नाही भेटत. त्यामुळे तुला आम्ही हा कोर्स प्रेफर करू शकत नाही, ऍडमिशन मिळणार नाही. रडला तो, प्लीज नाही, शक्यच नाही. दुसरा कोणताही आहे का. मग ठीक आहे, तो म्हटलं ठीक आहे, मसाजचा कोर्स 6 महिन्याचा कोर्स होता. मसाज कोर्सला ऍडमिशन घेतलं, महिना 2 महिने होऊन गेले. त्यानंतर त्याला कळलं त्यांची जी एचओडी आहे ते पायात जरा लंगडत आहे. त्याला कळलं, तो त्यांच्याकडे गेला, म्हणजे सर काय त्रास होते का, मला मसाजचं चांगलं ज्ञान आलंय, जरा देऊ का करून तुम्हाला मसाज. त्याने छानपैकी ऑफिसमध्ये त्यांची मसाज करून दिली पायाला. मस्त, क्या बात आहे. ते खुश झाले, छान. दुसऱ्या दिवशी पुन्हा स्वतःहून गेला, तर विचारलं सर बरं वाटतं का आता. तर नाही रे, थोडा त्रास, अहो द्या म्हणे, लगेच मसाज करून दिला. असं 8-10 दिवस 15 दिवस मसाज करून दिला. सर खुश झाले, छान. असं करतो म्हटलं सर काळजी करू नका, मी 6 महिने येते ना, रोज मसाज करून देणार म्हटलं, काळजी करत नाही. महिना झाला रोज मसाज करतोय. हळूच त्यांचा तो लाडका झाला. हळूच तो म्हटलं सर बाकी काय नको, प्लीज मेणबत्तीच्या कोर्सला ऍडमिशन पाहिजे. ऍस्पिरेशन गोल, मेणबत्तीच्या कोर्सला ऍडमिशन पाहिजे. तू डायरेक्ट वेळा झाला की काय करत. अहो म्हणे सर अजून 6 महिने जातात, ऍडमिशन मिळालं, अजून 6 महिने मी इथं राहील, अजून 6 महिने फुकट मसाज देतो करू. ते म्हटलं ओके ठीक आहे, करतो प्रयत्न. त्यांनी दिला त्याला ऍडमिशन. त्यांनी त्याला ऍडमिशन दिलं, पण त्याला ऍडमिशन मिळालं. 6 महिन्यात ते शिकलं सगळं. सुगंधित मेणबत्त्या बनवणं, वेगवेगळ्या कलरच्या वगैरे छान मेणबत्त्या बनवणं त्यानं तो शिकला. आणि ज्यावेळेस कोर्स पूर्ण झाला, ती संस्था त्यांना थोडं मटेरियल द्यायचं स्वतःचा उद्योग सुरू करायला. ते मटेरियल त्यानं घेतलं आणि तो पुन्हा आपल्या गावाला इथे महाबळेश्वरला आला. इथं आला, वडिलांना ते सगळं काही दाखवलं. तो अंधा विचार वडिलांना दाखवलं. म्हटलं बाबा मला फक्त ते केमिकल मिक्स करायला मला काही दिसणार नाही, तुम्ही तेवढी मला मदत करा, बाकी मी शिकलोय सगळं. तेवढी आपण दोघं सुरू करू. झोपडीत त्याला मेणबत्त्या तयार करायला सुरुवात केली. थोड्याफार मेणबत्त्या करायचा. तिथे एक चर्च आहे मोठं, त्या चर्चच्या समोर जाऊन तो मेणबत्त्या घेऊन बसायचा. हा दिनक्रम त्याचा सुरू झाला. काही मेणबत्त्या शिकल्या जायच्या, काही राहायच्या. रोज जाऊन तिथं बसायचा, रात्री बनवायचा, जाऊन बसायचा दिवस. आता नेमकं काय झालं, महाबळेश्वर मध्येच एक अशी मुलगी तिथं आली की तिचे मामा महाबळेश्वर मध्ये राहत होते. आणि पुण्यातलं मस्त छान ते उद्योगपतीची मुलगी सुट्टीत तिथं मामाकडे 15-20 दिवसासाठी आली. आणि ती नेमकं चर्चेत तिथे जात होती. तिने पाहिलं हे अंध जरा विचित्र दिसणार पोरगं, त्याच्याकडे इतक्या सुंदर मेणबत्त्या. ती गेली विचारायला. ती पण छान ग्रॅज्युएशन वगैरे झाली. ती म्हटली काय रे, कुठून चोरून आणल्या त्या. म्हटलं नाही तसं नाही, प्लीज मी बनवतो स्वतः, माझा कारखाना आहे. तुझा अवतार पाहिला का, कपडे बघ तुझे, आणि स्वतःचा कारखाना. हो म्हणे माझा. तिला उत्सुकता, तेवढे कसं शक्य आहे असं. याने सगळी हकीकत तिला सांगितली. ती त्याच्या झोपडीत गेली, पाहिलं ते वडिलांनी ते कसं बनवतात. क्या बात आहे. तिला म्हटली प्लीज हे मला बनवायला शिकव ना. तो म्हटला मी तुला शिकवेल, पण पैसे नाही देणार.
हो, पण मला खरं सांग, मला असं वाटतंय एक तर तू माझ्यासारखी अशीच फाटकी गरीब आहेस, नाही तर मला फसवते. ते म्हटले अरे काय गरज पडली, मला शिकण्याची इच्छा आहे, मी खूप पैशावाल्याची मुलगी आहे, मला पैसे नको कारण मला शिकण्याची इच्छा आहे, तुझी टॅक्स मला पाहिजे. तो म्हटला ओके येत जाऊ. तो म्हटला तेवढा त्याने विचार केला की स्वतः माझ्याबरोबर तिच्या हातून बोलून घेऊन मिळवत तेवढ्याच दिवस, आणि दोघांनी छान मेळबत्ता म्हणायला सुरुवात केली. ती त्याच्याबरोबर यायची, त्या चर्चच्या बाहेर थांबायची, आणि असं 2-4 दिवस थांबले. त्याच्यानंतर सहज डोक्यात त्यांच्या कल्पना आली. त्यांनी काय पाहिलं, चर्चच्या समोर पलीकडं बरेच भिकारी बसले होते. हे काय केलं, त्या मुलाला घेतलं आणि त्या भिकारीच म्हणे भिकाऱ्याशी बोलू 2 मिनिटं. ती गेली आणि त्या भिकाऱ्यांना विचारलं, हो तुमचं डेली इन्कम किती आहे? आता ती बोलायला घाबरत होती म्हणून त्या मुलाला विचारलं, अंध मुलाला विचारायला लावलं. आता या भिकाऱ्यांनी त्या अंधकडे पाहिलं, त्यांना वाटलं आमच्या लाईनला यायचंय तुला, आमच्या क्षेत्रात येतोय का? ते म्हणले नाही बाबा, मला तुमच्या क्षेत्रात यायचं नाही, पण तुम्हाला सांगा तुमचं डेली इन्कम, मंथली इन्कम किती आहे? त्यांनी घाबरत सांगितलं असं असं इन्कम आहे. त्यामुळे आमची एक ऑफर आहे, आमच्या बरोबर या, तुम्हाला राहणं फ्री, खाणं फ्री, प्लस जेवढं भीक मागून इन्कम होतंय तेवढं पगार महिन्याला. त्यामुळे भीक नाही मागायला लागणार, अजिबात नाही. म्हणजे मग काय करावं लागेल, भीक मागायच्या ऐवजी आमच्या मेणबत्त्या विकायच्या. भीक नाही मागायची, आमच्या मेणबत्त्या विकायच्या. तुम्हाला काय देणार आम्ही? राहायला फ्री, खायला फ्री, प्लस जेवढं तुम्हाला भिकातनं मिळतंय तेवढं आम्हाला पगार तुम्ही देणार आम्ही. त्यामुळे ओके क्या बात आहे, रेडी तयार झाले ना. बाळांनो, त्या दोघांनी मिळून छानपैकी त्याचं वर्कशॉप सुरू केलं. ती मुलगी ज्या कोर्सला होती ती म्हणली मला तिकडे काही यायचं नाही, मी इकडेच राहते. 4-6 महिने ती मुलगी त्याच्याबरोबर इथेच राहिली. आणि ते वर्कशॉप छान सुरू केलं, आणि पाहता पाहता त्या व्यक्तीच्या हाताखाली 100 भिकारी आले. आजूबाजूच्या गावातल्या भिकाऱ्यांना कळलं असं सुरू झाले. ते भिकारी साताऱ्यातले काही भिकारी तिथे गेलेले नाही, साताऱ्यातले भिकारी तिथे गेलेले आहेत. आणि त्यांचं पाहता पाहता 300 झाले. 300. आता तुमच्या मनात जे येते ना तेच घडलं त्या मुलीचं आणि मुलाचं. त्या मुलीला आली, पुण्याला आली, वडिलांना सांगितलं मी लग्न करावं वाटतं याच्याशीच का. तेवढी मुली येडी झाली का, तू डोक्यावर पडली काय? हा, मूर्ख झाली का तू? ते अंधळा आहे पहिला, फाट कधी झोपडीत राहत आहे, काय अवतार त्याचा, काय त्याचा दुपारीची मुलगी ते पण आम्हाला माहित नाही. 13 महिने लागले वडिलांना पटवायला, 13 महिने. 13 महिन्यानंतर वडिलांनी होकार दिला, काय करायचं कर म्हटले, काय करायचं कर म्हटले, काय होकार दिला जा. आणि मग त्यानंतर म्हणजे आम्ही 1 वर्षाने लग्न वगैरे करून तुमचं. तोपर्यंत त्यांचा इकडे बिझनेस चालू आहे. पाहता पाहता 300 पर्यंत गेला. 300 भिकारी झाले, 300 भिकारी छान चालू आहे त्यांचं सगळं विक्री वगैरे. आणि नेमकं एक दिवस महाबळेश्वरला फिरण्यासाठी एका टीव्ही न्यूजची व्यक्ती एक आली, एक महिला आली, आणि ती आली रिपोर्टर. तिने पाहिलं एक सर्वसाधारण भिकारी स्वरूपाचा माणूस पण मेणबत्ते विकते, भरी भरी मेणबत्त्या. अरे क्या बात आहे, अरे वा. त्याने विचारले कुठून आणलं चोरून? ते भिकारी म्हणते आमची कंपनी. मग 300 माणसं आहे, आमची कंपनी. आणि सगळं त्याने सांगितलं काय काय घडलं, आमचं कोण कोण आहे, मालक अंध आहे वगैरे असं सांगितलं. हिच्या डोक्यात एकच कल्पना, या ब्रेकिंग न्यूज, एका अंध व्यक्तीने 300 लोकांना दिला रोजगार. त्यानं थोडंफार पायलट शूट केलं, गेली घेऊन तिकडं दाखवलं. ते म्हणजे ओके चलो, जुनी टीम आली, सगळं शूट केलं, इथनं नेलं, BBC न्यूजला दिलं. BBC न्यूज त्यांची टीम आली, ते सगळं सर्वे झाला, सगळं काही झालं. आणि त्यांनी ती माहिती आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटला कळवली, केंद्र शासनाला कळवलं की तुमच्या देशात, तुमच्या महाराष्ट्रात, तुमच्या इथे असा असा व्यक्ती आहे. त्यांनी त्यांना कळवलं, आणि मग सेंट्रल गव्हर्नमेंटने एक अवॉर्ड द्यायचं त्याला ठरवलं. अवॉर्ड द्यायचं ठरवलं, आणि तो अवॉर्ड घेण्यासाठी ही व्यक्ती मुंबईला गेली. अवॉर्ड घेण्यासाठी तो छान स्टेजवर ही व्यक्ती बसलेली आहे. अजून नाव मी सांगितलेलं, नाव शेवटी सांगणार आहे. ही व्यक्ती बसलेली आहे, याच्या शेजारी अवॉर्ड देण्यासाठी एक व्यक्ती बसली होती. हा व्यक्ती इथं बसला, त्या शेजारी एक व्यक्ती अवॉर्ड देण्यासाठी बसली होती. त्या व्यक्तीचं नाव होतं मुकेश अंबानी. मुकेश अंबानी हा व्यक्ती उभा राहिला, भाषण करतोय, छान भाषण करतोय. हे सगळं पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर ते मुकेश अंबानीला बरं वाटलं की आदमी, तोपर्यंत 500 पेक्षा पुढे लोक गेली होती त्याच्या कामात, तिथे काम करणारे भिकारी. 500 फक्त भिकाऱ्यांना कामाला ठेवतो तो. हे तुम्ही म्हणाला आता आम्ही जाऊन जॉब करू वगैरे. नंतर मला वाटतं पॉलिसी त्यांनी चेंज केली असेल आता, कारण की आता तो खूप मोठा आहे, नंतर सांगतो काय आहे तो. तर बाळांनो, तो ज्यावेळेस भाषण करत होता मुकेश अंबानीचा, तो मुकेश अंबानी राव माहिती आहे मुकेश अंबानी मी तर राहतो खालच्या गल्ली, म्हणजे माहिती म्हणजे माहिती. त्यांनी लगेच चेकबुक काढलं, 5 लाख अमाऊंट काढली.
साईन 5 लाख पीए होता त्याचा उभे त्याने लगेच त्याने ते चेक पाडला त्याच्याकडे दिला म्हटलं जा भाषण करतो का आम्ही जा लगेच त्याला दे आणि त्याला सांग मुकेश अंबानी की तरफ से रिलायंस की तरफ से आपको आपके संस्था को भेट आता ते गेलं मी गेलं त्याला ते दिलं तिथं एक्सक्यूज मी ये मुकेश अंबानी जी आपके साथ बैठे आता हात द्यायला काय नाही तो आपके साथ बैठे और वो आपको चेक दिया है 5 लाख ओके ओके त्याने ऐकून घेतलं सगळं याचं भाषण जेवढं संपलं ना त्यावेळेस मला और एक मिनिट बात करना चाहता हूँ आणि त्यांनी इकडे पाहिलं फक्त असं आणि म्हटलं मुकेश जी आप कहाँ बैठे मालूम नहीं मुकेश जी आपको मैं बोलना चाहता हूँ मैं भिकारी नहीं हे काय दिलं तुम्ही भिकारी वाटलो का भीक देता का सत्कार देताय सत्कार करताय पारितोषिक देताय म्हणून आलोय सेंट्रल गव्हर्नमेंटचा भीक घ्यायला आलो नाही पैसे नकोत मला मुकेश अंबानीला बोलतोय हा पोरगा इथला भीक नको पैसे नकोत मला द्यायचंच आहे ना तर माझ्या कंपनीसाठी काम द्या काम मला काम द्या काम पैसा नको मला देखो बेटा क्या बोल रहा है काम पाहिजे मला पैसा नको असं म्हटल्यानंतर तो व्यक्ती बोलला खाली बसला मुकेश अंबानी भाषण करायला गेले मुकेश अंबानी भाषण करायला गेले मुकेश अंबानी बोलताना सांगितलं की यावेळेस जी दिवाळी येणार आहे त्या दिवाळीच्या रिलायन्सच्या सगळ्या एम्प्लॉईजला तुझ्याच कडच्या कॅन्डल्स गिफ्ट दिल्या जातील तुझ्याच कडच्या कॅन्डल्स गिफ्ट दिल्या जातील बाळांनो सनराईज कॅन्डल्स भावेश भाटियांसाठी एका जोरदार टाळ्या पाहिजे भावेश भाटिया भावेश भाटिया सनराइज कैंडल आप गूगल पे जाके चेक करो उनका ब्रांड है 13 देशों में आज कंपनी आहे 13 देशात कंपन्या आहेत वेगवेगळ्या आपण कुठे आहोत का ते सगळं काही झालं मुकेश अंबानीनं पुढे सांगितलं भावेशला भावेश जी कल ऑफिस जाइए वहां पर मैं बोल दूंगा आपका ऑर्डर वगैरह वहां पर सब हो गए आप एडवांस अमाउंट लेकर जाइए टोकन अमाउंट लेकर जाइए कॅन्डलचे ऑर्डर मिळाले ना हा टोकन टाकून गेला दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेला मुकेश अंबानींच्या भावेश गेला आणि तिथं गेला त्याने म्हटलं मला पाठवलं हा तेवढं आम्हाला माहिती काल साहेबांनी सांगितलंय तुमचा टोकन जो चेक आहे तो देतोय किती होता 5 करोड फक्त टोकन अमाऊंट मला मग अख्ख्या रिलायन्स कितीतरी देशात काम करते रिलायन्स प्रत्येक एम्प्लॉईला शिपाई पासून तर मॅनेजर पण सगळ्या एम्प्लॉईला याच्या कॅन्डल्स भेट द्यायच्या साधी ऑर्डर असेल का एवढी ऑर्डर त्याला मिळाली 5 करोडचा चेक घेऊन तो परत इकडे आला नंतर दिवाळीत त्याचा फोन आला मुकेश अंबानीचा भावेशला की मला भेटायला ये म्हणून हा भेटायला गेला म्हणा की तुझे कॅन्डल छान होत्या वगैरे वगैरे पण त्यावेळेस मुकेश अंबानीला हा भावेश म्हटला आपसे अच्छा तो बिझनेसमॅन मैं हूं आपसे अच्छा बिजनेसमैन मैं 5 लाख दिया तो 5 करोड़ कमाए कुठनं सुरुवात होते काय करू शकतोय याच्यामध्ये लिमिटेशन गोल इसमें नहीं चलता इमिटेशन गोल भी नहीं चलता एस्पिरेशन अंदर होना चाहिए शुरुआत तो करूयात ना आज सुरुवात तो करेगी ना आता हे पाहिल्यानंतर प्रत्येकाला वाटतंय आम्ही आमच्या गावातले कुठे काही गोळा करतो आता आम्ही काहीतरी कॅन्डल्स करतो आता आम्ही काहीतरी छान करतो आता फिर वो इमिटेशन हो जाएगा त्याने केलं मग मी करतो अंदर की आवाज सुनो अपने अंदर झाकी मार असे बोलतो आपल्या आतून एक आवाज असतो पहा बऱ्याच वेळा त्या आवाजाचा खून केलेला असतो आपण आतून आपला आवाज येतो हे गाणं म्हणता येतं म्हण 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 कोणीतरी ऐकेल कोणीतरी ऐकेल कोणीतरी ऐकेल अजून म्हणत नाही तर कविता कर ना लिही ना कविता कर ना लिही ना छान ये नाही तर थोडं भाषण कर ना छान मन म्हणतं पण कधी कधी मग अंदर की आवाज सुनो हे वय आहे राजांनो हे जर माझ्यासमोर 50-60 वर्षात कुणी बसलेलं असतं ज्येष्ठ नागरिक संघ तर मी बोललोच नसतो कारण तुम्हाला या वयातला 1 दिवस आणि म्हातारपणातली 5 वर्ष सारखे लक्षात घ्या ही ताकद आहे तुमच्यात आता या वयात तुम्ही जे ठरवलं ते करू शकता बेटा इतकी खतरनाक ताकद आहे इतकी पॉवर आहे तुमच्यात फक्त ओळखा ते म्हणतात ना लाख मारेल तिथं पाणी काढेल फक्त लाख कुठं मारायचं कळलं पाहिजे इतकी पॉवर आहे बेटा तुझ्यामध्ये ऍस्पिरेशन गोल हे जर आपल्याला शक्य आहे कळ भावेश भाटिया लक्षात गुगलवर चेक करा तुम्हाला सगळ्यांची माहिती तुम्हाला मिळेल कुठला अंध व्यक्ती तिथपर्यंत जाऊ शकतो मला सांगा आपल्याला माहित नाही अंध कितीतरी अशी आपण खूप उदाहरण आहेत सांगण्यासारखी पण बेटा लक्षात घ्या ही लोक असं करू शकतात आम्ही का नाही करू शकत मी का नाही करू शकत काहीच नाही आई नाही बाप नाही कोणी नाही स्वतःच्या जिद्दीवरती अंध काही दिसत नाही पण एक गोष्ट याच्यात लक्षात आली का तुम्ही प्रयत्न करत राहा परमेश्वर रास्ते बनाते जात आहे आपके लिए बड़ा
वो बोलते आप एक कदम आगे आओ, मैं 10 कदम आगे आऊंगा. येस नो? सुरू तर करो. आपलं तसं नाही, दे रे हरी कटल्यावरी. मी आहे तिथे तसेच, मी तसेच राहणार. हा एवढं बोलतो तरी काही जमात अजून काय माहिती का, मराठी असतात साधारी भाषेत सांगतात. हा बस वाटत एवढं मी बोलतो तरी काही जमात काय माहिती का, तू कर वाटत वाटत, तू कर वाटत वाटत, मी हाय मी कर घट्ट. तू किती वाटवट कर दिवसभर, तू इथं ये काय करायचं तुला कर, मी नाही बदलणार. आय एम आउट ऑफ कव्हरेज एरिया. ओके सर लक्षात येतं बेटा, गोल्स चाहिए. पहिलं काय पाहिलं, कार्यक्षेत्र. समज में आ रहा है? कार्यक्षेत्र आपलं घर, आपली शाळा, आपलं कॉलेज, ओके, आपला समाज. नंतर उसके बाद क्या देखा बेटा, गोल सेटिंग. नंबर 1 क्या था, कौन सा गोल का टाइप, बोलो ना यार, लिमिटेशन. नंबर 2 रिएक्शन. नंबर 3 एस्पिरेशन. ओके एस्पिरेशन, भावेश भाटिया बोलेंगे नहीं एस्पिरेशन के लिए, अंदर से आता है मुझे क्या करना है, तू कोशिश तो कर, तेरा शुरू हो जाएगा काम. ये सब ना. ओके थोडं चांगलं बसा, आपण एक काम करू. तुम्हाला माहितीये मोबाईलला वायफाय असतं, वायफाय नक्की तसं आपल्यालाही असतं. कधी कधी रेंज कमी होते. आपण रेंज थोडीशी बघू आपली किती आहे, चेक करायची एकदा. ओके हात वर करा सगळ्यांनी, क्या बात आहे, हात वर करा की. आणि वायफाय चालू करायचा आता 30 सेकंद कंटिन्यू जोरात वायफाय. कोणाची रेंज किती पाहू, 1 2 काकाईच्या हात अजूनही खाली. हा चल रेडी, हात हा थोडे, क्या बात आहे. रेंज किती पाहूया 30 सेकंदासाठी. 1 2 3 स्टार्ट. जोर देतो, जोर देतो, क्या बात है, क्या वायफाय 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 वायफाय. मेरे साथ बोलो एक बार, 1 2 3 स्टार्ट. वायफाय वायफाय बोला बोला बोला. ये छप्पर उड़ गया भाई, बोला बहुत जोर से. क्या बात है, रिलैक्स. काय हात ठेवलाय खाली, असा हात पाठीशी पाहिजे. आता असा हा ठीक आहे. चलो गोल उसके बिलीफ. बिलीफ म्हणजे काय, बरं विश्वास. दुसरा शब्द श्रद्धा. मुलांची नाव नाही ती, श्रद्धा विश्वास. लक्षात घ्या, बिलीफ श्रद्धा म्हणा विश्वास म्हणा. आमची गंमत काय माहिती का, आमचं नेमकं काय चुकलंय, आमची श्रद्धा बालाजीवर, विश्वास साईबाबा. पण आमच्या गावात आपण कसं म्हणतो, अहो तुम्हाला कळलं का, आमच्या गावात ना जागृत देवस्थान आहे, जागृत देवस्थान आहे. तुझ्या गावात काय, मी नाही बोलत. नाही असं काय बोलायचं, असं बोलून कसं काय, आपल्याला समाजात नाही राहू द्यायची. ते बोललं तर चालतात. जागृत देवस्थान आहे, तू जागृत आहे काय, दलित दर्जावर तेव्हा असं किती वाईट होतं. पण मी शपथ सांगतो, असे काही दलित भेटतात ना, आणि पुन्हा आपल्याला ज्ञान शिकवायला लागतं. जर मला गळत असं तुम्ही बोलायला नव्हतं पाहिजे, इकडे मी गोड गोड बोलायचं, तुला जसं पाहिजे तसं मी बोलायचं, मला जसं ऐकायला बरं वाटेल तसं तू बोलायचं, आणि असंच जगायचं मरायचं. एवढे राग जरा बोलण्याचा. मग लक्षात येईल पॉसिबली. श्रद्धा कशावर पाहिजे आम्हाला, विश्वास कशावर पाहिजे, कशावर ठेवायची श्रद्धा. मी तर पुन्हा धार्मिक किंवा आध्यात्मिक गोष्टींकडे वळत नाहीये. कशावर पाहिजे, नंबर 1 इज दॅट, ते साईबाबा बालाजी असेल नसेल ते बोलणं बाद नाही बेटा, वो नंतर. देखो शुरू यहाँ से होता है, क्या जरूरी है, बिलीफ. बिलीफ से बनता है आपका एटीट्यूड. बोलो बिलीफ से क्या बनता है, थोड़ा जोर से बोलेंगे बेटा. एटीट्यूड से बनता है एक्शन. क्या बनता है, आप एक्शन वैसे करते हो, उसके बाद आता है क्या आता है, और रिजल्ट आने के बाद हम लोग खुश होते हैं, और फिर एक बात बिलीफ. और ये चलते रहता है, चलते रहता है, चलते रहता है. आतापर्यंत तुम्हाला कुठेतरी शाबासकी दिली आहे, छान, क्या बात आहे, ग्रेट बेटा. आणि त्यानंतर तुम्ही ज्याच्यासाठी शाबासकी मिळाली होती ते काम करायचं सोडून दिलं, असं किती जण. नीट कळलं मी काय विचारतोय, ज्याच्यासाठी शाबास, क्या बात. मला कोणीतरी हात देऊन सांगितलं, पाठीवर हात देऊन सांगितलं, क्या बात आहे, छान बोलतोस हा, कॉलेजला असताना.
मी 12वी पर्यंत कधी स्टेजवर न गेलेलो मुलगा आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल. अतिशय ग्रामीण भागात शिकलो. 12वी नंतर पुण्यात शिकायला आलो. पहिल्या 6 महिन्यात गावाला पळून जाण्यासाठी गाडी पकडत होतो, कारण की मुलांनी मारलं होतं वर्गात. तर गावाकडची परिस्थिती शहरात डेंजर राहते आणि ते पटलं नाही मला. म्हटलं अशी मुलं जर जगात राहत असतील, शहरात राहत असतील, तर मला शहरात राहायचं नाही, मला आजी आजोबांकडे राहायचं. पळून चाललो होतो परत. एक व्यक्तीने हात पकडला, ते येणं झालं का आतापर्यंत तुला कळलं नाही, आणि त्यानं पाठीवर हात दिला म्हणजे तुला बाकी काही अक्कल नसली तरी तुला बडबड छान करता येते. एक क्षण लागतो माणसाला आतून काय आहे ते समजायला. कधी बाहेरचं कळतं, ते आतलं कळतं. लक्षात घ्या. आणि त्यावेळेस कळत नाही, आपल्याला थांबावं लागेल. लक्षात घ्या बेटा, कुणीतरी तुम्हाला शाबासकी दिली एखाद्या चांगल्या गोष्टीची, पुन्हा ते काम करायला मजा येते की नाही? येस ना? तसंच कार्यक्रम आहे, तसंच चाललंय. मी एखाद्या एखाद्या कामावर असते आणि त्याचे तुम्हाला आउटकम चांगले मिळाले, तुम्ही अजून छान काम करायला लागता. त्यामुळे मी मगाशी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला कुणीतरी शाबासकी देईल याची वाट नाही पाहिजे. आजपासून दुसऱ्यांना शाबासकी द्यायला सुरुवात करा. आज घरी गेल्यानंतर तुमच्या घरी जर लहान भाऊ बहीण जर तुमचा असेल, तर पहिलं जायचं, जाताना एक 5 रुपयाचं त्याला कॅडबरी घेऊन जायचं. भ्रष्टाचार नव्हे हा, रिश्वत देणे के लिए नाही बोल. घेऊन जा. तुमची जर बहीण आहे, भाऊ आहे, छोटा हात पकडा, बसवा छान. शक्य झालं तर घरी प्लीज बी सिरियस. शक्यतो तुमच्या घरी कोणी नसेल, ज्या रूम मध्ये कोणी नसेल तिथे घेऊन जा त्याला. चेअरवर किंवा त्याला तिथे बसवा. कुठे बेड असेल, चेअर असेल, त्याला वर बसवा. तुम्ही खाली थांबायचं असं, गुडघ्यावर तुम्ही थांबायचं असं, आणि हात पकडा त्याचा. त्याचा गुडघ्यावरती आपला हात ठेवा, त्याचा हात हातात पकडा. ती छोटी ताई आहे तुमची, ती छोटी ताई आहे तुमची, किंवा छोटा दादा आहे तुमचा. काहींच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसतं. लक्षात घ्या, तो मोठा असेल तरी चालेल, हरकत नाही. बसवा आणि त्याचा हात हातात घ्या, आणि इथं बसले ह्याच ऍक्शन मध्ये पोझिशन आपको करके दिखा. हे NLP का टेक्निक आहे बेटा, नाही तर नाही होत. आणि मग त्या व्यक्तीला ते हात पकडून त्या व्यक्तीला सांगा, त्या व्यक्तीला सांगायचं आपल्याला की आतापर्यंत जे काही, जर छोटा ताई दादा त्याला सांगायचं, आजपर्यंत खरंच रे खूप त्रास दिला तुला, खूप सतवलं तुला, आय एम सो सॉरी, प्लीज मनापासून माफी मागते आज. पण एक लक्षात घे, ती छोटी ताई आणि छोटी दादा असेल ना, त्याला सांगायचं की आजपासून यानंतर तुला जे पाहिजे असेल ना, आई बाबांकडे मागण्याची गरज आहे. मी आहे, मी तुझी ताई आहे खंबीर, मी तुझी ताई आहे खंबीर. त्यांच्याकडे आई वडिलांकडे मागायची गरज नाही. मला सांग आजपासून तुला काय पाहिजे ते, आणि जे काही तुमच्या मनात आहे ते बोला. याचा उद्देश पाहिजे की त्याला आपल्याला सॉरी म्हणायचं आहे, छोटा असो मोठा असो. आतापर्यंत मी इतक्या काळजीनं करतीस, आणि नजरेत बघा त्यावेळेस त्या व्यक्तीच्या. आम्ही बोलतो एकमेकांची, पण नजरेला नजरेतून आई वडिलांच्या किंवा यांच्या कधी बोलत नाही, त्यामुळे भावनाच कळत नाही. आणि नुसतं आई वडिलांच्या या भावा बहिणींच्या चेहऱ्यावरच्या सुकून त्या नजर जरी पाहिली ना, तरी कळून जातं काय चाललंय आतमध्ये. आणि त्याला नुसतं सांगा की यानंतर मी आहे, काळजी करू नको. जर छोटा भाऊ बहीण आहे, मोठा असेल तरी माफी मागायला सांगा, माझं काही चुकलं तर माफ कर, पण मी नेहमी तुला मदत करेल, कधीच तुला नाराज करेल. आणि बोला, यू हॅव टू से समथिंग. आणि ती चॉकलेट द्या, कॅडबरी द्या. 5 मिनिटं फक्त हे वातावरण राहू द्या. 6व्या मिनिटाला नाही, 2 रडायला लागले तर बघा. प्रॅक्टिकल करून पाहिले आम्ही. आनंद असतो असतात ते, दोघं घट्ट असं एकमेकांना पकडत आणि रडत असतात ते. घरचे तेवढंच येतात, काय झालं, कोणी मारलं, पहिलं वाक्य त्यांचं कोणी मारलं. कारण आतापर्यंत तेच उद्योग केले ना आपण, तेच केला. ओके चल, हे चालतंय. आता कोणाला पाहिजे? येस, तुम्हाला ज्यावेळेस भूक लागेल मला सांगा, आपण थांबू. ओके. अगर आता तुम्हाला जर आता पाहुणे एक वाटलं, तुमची काय इच्छा आहे ना? कंटिन्यू, यू हॅव टू कंटिन्यू. येस, चलेगा? जर तुम्ही अशीच एनर्जी टिकून ठेवली, मी म्हटलं सर आपण घेऊया 3, 3:30, 4, 5 वाजेपर्यंत कंटिन्यू. काही लगेच 4-5 पक्षी, हा काय म्हणते हे, मला एक हात जोडून सांगतो, ये हाच वर्कशॉप जर पुण्यात मी घेतो ना, तर किमान पर कॅन्डिडेट 1000 ते 1200 रुपये 1 डे फी असते. एक कैंडिडेट का 1000-1200 रुपये दोपहर में खाना वगैरह देते हैं उनको, हम लोग चाय नाश्ता भी देते हैं, और 1200 रुपया पे करते हैं वो लोग एक दिन का, और 500-100 बच्चे होते हैं सामने. ओके, सुबह शुरू करते 8 बजे से शाम को 5 बजे तक. ओके, काही लोकांना कळत नाही आपण जे शिकतोय त्याची किंमत काय आहे. फ्री में आया, फ्री मध्ये मिळाला. बघतो आम्ही कॉलेजमध्ये बसलो, घेतलं. हेच कधी या जाहीर अकाउंट कधी आला फेसबुकवर, तर तिथे आपल्याला एंट्री करावं लागेल. त्यामुळे जेवण रोज करायचं आहे, याचा झोपायचं रोज आहे,
काय आज तू दुपारी जेवण नाही केलं तर तू काय 15 किलो कमी होत नाही. जेवण करणार आहे पण थांबणार आहे, परंतु थोडं होऊ देत मला. चालेल? येस नो? आणि जेवण केलं यायला किती वेळ लागेल परत? खरं खरं बोला माणसा. आता खरं खरं म्हणलं की तुमचं 1.5 तास लागेल. कारण की मला स्वतःचा डबा संपवायचा असतो, मैत्रिणींनाही सहकार्य करायचं असतं, एकमेका सहाय्य. अच्छा चला अर्धा तासाने थांबूया. ओके चला बघा. रेडी? मागे मोठे नाही मागे. अच्छा कमी दाबाचा पट्टा, आवाज येत नाही गडबड. ओके मला येता येणार पूर्ण आपलं. चलो नंबर 1 बिलीव्ह ऑन आवर सेल्फ. बोलो बिलीव्ह ऑन बिलीव्ह ऑन पहिलं स्वतःवर श्रद्धा पाहिजे. साईबाबा बालाजी नंतर, मूर्त नामूर्त नंतर तुझ्यावर पाहिजे. आमच्याकडे एकदा आमच्या ट्रेनिंग सेंटर मध्ये गुरुपौर्णिमा साजरा केली आम्ही. गुरुपौर्णिमा सगळ्यांना असं बेंचेस वगैरे खुर्च्यांना बाहेर यायला लावलं, उभं राहा म्हटलं असं, आणि सगळ्यांना असं सांगितलं हात असे करायचे आणि स्वतः खाली असं स्वतःचे अंगठे धरायला लावले. त्यामुळे सर गुरुपौर्णिमा असताना शिक्षा देता. म्हटलं बाळांनो गुरुपौर्णिमेला सगळ्यांच्या पाया पडता, हे सर सगळ्यांच्या पायाला हात लावता. तुझा सगळ्यात मोठा गुरु तू स्वतः आहे. स्वतःच्या पाया पडावी. आम्हाला एक आजार झालेला आहे, सगळ्यांना आम्हाला मोठं म्हणता येतं सगळ्यांना, कारण की तिथे कसं फायदा असतो ना. मला येस नाही हो हो येस हो 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 हो. आपल्याला एक अजून एक आजार आहे, नम्रता म्हणजे लाचारी. इतके नम्र होतात, इतके नम्र होतात, पांचट परफेक्ट शब्द वापरतो शपथ. इतके नम्र की लाचार होतात, लाचार. आणि पुन्हा म्हणता बघा आम्ही किती कष्टाळू, मर जा कुठे. याला नम्रता म्हणत आहे का लाचारीला? बेटा लक्षात घे पहिली गोष्ट. आणि ही कोणालाही जमू शकत नाही ज्याला माहिती ना स्वतःची किंमत, जो खुद को पहचानता है ना. माहिती ना मला काय राजा तुम्हाला माहिती तुमच्यासारखा अख्ख्या जगात शोधून आणा बरं एका इथे. तुझं नाव काय बेटा? प्रियंका. आपके जैसी कोई और प्रियंका मिलेगी सातारे में, पूरा में, महाराष्ट्र में, इंडिया में, दुनिया में? बेटा आपका नाम क्या है? अपूर्वा के जैसे अपूर्वा मिलेगी कोई दूसरी अपूर्वा मिलेगी बेटा? सर आपके नाम क्या? सुनील. एक बार सब बोलो हाय सुनील. अरे फोटो काढताय ते तर त्यांचं तरी नाव नीट घ्या, ते छान फोटो काढतात तुमचा. ओके आता पहा आपण किती शोधले, किती फोटोग्राफर पाहिले. सुनील दादा सारखं आहे का कोणी? नाही. या दादा सारखं आहे का कोणी? आपल्यासारखं या जगात दुसरं कोणीच नाही. आता इतकं बाहेर जाताना शपथ घेऊन जायची, आज घरी जाताना आनंदाने घरी जाऊन सांगायचं सिंगल पीस आहे, सिंगल पीस. अख्ख्या जगात नाही दुसरं कोणी आपल्या सारखं असं ते शोधून आणा म्हणायचं. म्हणजे किती डेंजर आहे पहा. तुम्हाला माहिती आपला अंगठ्याचा ठसा, फिंगरप्रिंट, दुसरे आधार कार्ड दिले असते ना जगात दुसरे कोणाचे तसे फिंगरप्रिंट. त्याला एक माझा मराठी शब्द आहे एकमेवाद्वितीय. यू आर युनिक पर्सनॅलिटी. मला स्वतःला शोध रे. झोपू द्या झोपू द्या झोपू द्या झोपले नाही असं. चल ओके आवश्यक शोध रे प्लीज रे रजा. स्वतःला मोठं म्हणायचं. आता काही लोकांना मी जे सांगतो ते पटतंय, पण त्यांच्या मनात प्रश्न काय माहिती का? कळतंय आम्हाला स्वतःला मोठं म्हणा, स्वतःला श्रद्धा द्या. कसं स्वतःला मोठं म्हणून कसं? परंतु लक्षात घ्या आपल्या आवडते आपल्यावर श्रद्धा ठेवणं म्हणजे मला माहित पाहिजे माझ्यात प्लस पॉईंट काय, माझे मायनस पॉईंट काय. मला अजून सोपं करून सांगतो, मला राग केव्हा येतो, मी आनंदी केव्हा होते. दिवसभरातला असा कोणता वेळ त्यावेळेस खूप फ्रेश राहते, खूप मूड माझा चांगला असतो. दिवसभरात कोणता असा वेळ त्यात तो वेळ बेकार मूड आहे. कोणी समोर आलं तर गेलं असते मला. असा कोणता मूड आहे माझा येतो ना? लक्षात येते का प्लीज? स्वतःचा अभ्यास स्वतःच करावा लागेल ना. आणि तुम्ही मला हे कसं करायचं नुसतं बसून असं विचार करून होत नाही. इसके लिए लिखना पडता है. स्वतः डायरी लिहायला सुरुवात करा. म्हणतात तुम्हाला याच्यामध्ये हजारो लोकांनी सांगितलं यू हॅव टू राईट समथिंग. दैनंदिनी लिहा.
लिखो, प्रयत्न करा, त्याच्यातनं स्वतःची ओळख होते. आवडसेल स्वतःचे प्लस पॉइंट ओळखा, प्रयत्न करा. कोणत्या गोष्टी, आता तुम्ही मला कसं ओळखायचं स्वतःचे प्लस पॉइंट एका मिनिटात क्लिअर करतो. तुमच्या बालपणापासून आतापर्यंतचे तुमचे प्लस पॉइंट सांगू एका मिनिटात, सांगू प्लीज. बालपणापासून आतापर्यंत ज्या ज्या गोष्टीवर तुम्हाला शाबासकी मिळाली तो क्षण आठवा, तो तुमचा प्लस पॉइंट आहे. समज में आ रहा है? ज्याच्यासाठी तुम्हाला शाबासकी मिळाली, कुणीतरी केलं, क्या बात है बेटा, बहुत लोग ये काम करते लेकिन तेरे जैसा ये काम कोई नहीं कर सकता. घरात आपल्या आईला कुणीतरी म्हणतो ना, कुठेही जाऊ, कुठेही ते पिठलं का, पण तुझ्या हातासारखं पिठलं नाही, तुझ्यासारखी भाजी नाही, तुझ्या हातासारखं वरण नाही. आणि काय काय असं पण म्हणतात, कुठं किती खा, तुझ्या हातासारखं. एका ताईला सांगितलं, म्हणे अहो अशी भाजी बनवते मी, अशी भाजी बनवते. हो, म्हणजे कधीच असे कमी पडत नाही, खातातच पाहुणे आले तरी खातातच. नवरा म्हटलं बनवते अशी, अजून 100 लोक खाते, कुणी खात नाही. आपल्याला शाबासकी जिथं मिळाली त्या गोष्टी आठवा, घरी गेल्यानंतर लिस्ट करा हवं तर त्याची, आणि मग मजा पहा त्याची. ओके, आवडते. उसके बाद चलो आगे, सेकंड वन इज दैट. अब आया गॉड. फिर उसको आप क्रिएटर बोलू, नेचर बोलू, गॉड, ज्याला तुम्ही मानता. मी मगाशी सांगितलं साई बाबा वगैरे काय, ज्याला तुम्ही मानता, श्रद्धा, त्याच्यावर बिलीफ. पण त्याच्यावर बिलीफ ठेवताना अंध नको ते. मी इथं बसून राहणार, मी अजिबात अभ्यास नाही करणार, फक्त 2-4 नारळ फोडणार, 1 किलो पेढे वाटणार, मग मी फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन येणार. तू 12च्या भावात जाणार. होऊ शकेल म्हणजे असं शक्य आहे असं? अरे परमेश्वर ठेव, फक्त त्याला काय सांगायचं, अरे परमेश्वरा मी अफवायला आहे, ते फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन येण्यासाठीची ताकद मला दे, ती क्षमता दे. मी जेव्हा वाचन करायला त्यावेळेस सगळं मला ते असं मस्तपैकी हा तिथं संग्रहित झालं पाहिजे, याची ताकद मला दे. मी जेव्हा लिहिला पेपर त्यावेळेस क्या बात आहे, माझं हँडरायटिंग इतकं छान येऊ दे परमेश्वरा, ते चांगलं हस्ताक्षर काढण्याची क्षमता माझ्यात येऊ दे. समजतंय का प्लीज? मला पास कर, माझा पेपर सोपा जाऊ दे. तू चुकीत जाणार. अक्षर काढले, आता आमचं अक्षर, तुमच्या अक्षराबद्दल मी काय बोलावं राजा, तुम्ही त्याच्यात वेळ केलेली माणसं, त्याच्यामुळे प्राध्यापकांना चष्मे लागतात. तुम्ही पेपर लिहिता ना, फायनलचा किंवा टर्मिनचा पेपर लिहिताना पहिला प्रश्न किती छान लिहिता, अगदी असं करून अक्षर काढता, अगदी असं करून अक्षर, अगदी असं मोत्यासारखं अक्षर, अगदी असं मोत्यासारखं अक्षर. आणि जेव्हा शेवटचा पेज लिहिता, सप्लिमेंट लिहिता, त्यावेळेस शेवट पहिलं पेज अगदी असं मोत्यासारखं अक्षर, आणि शेवटचं पेज मोत्यासारखं अक्षर. तो मोती हा मोत्या, त्याच्यातला तो आमचा पेज. आणि परत म्हणायचं परमेश्वरा पास कर रे, मरण प्राध्यापक ते. एका प्राध्यापकाला ऍडमिट केलं हॉस्पिटलमध्ये. काय झालं म्हणजे सगळे पेपर वाचून चेक केले. तुम्हाला नाही कळायचं, कळते सगळं, वाचून चेक केलं म्हणजे आयसीयूत गेले. त्यांना प्रश्न पडलं मी कधी शिकवलं, ते आमचं सिलेबसला नाही, करिक्युलमला नाही, कुठून लिहिलं बाई काय माहिती म्हणे. परमेश्वरावर श्रद्धा ठेवताना ह्या गोष्टी मागा त्याच्याकडे, अंध नको त्या गोष्टी, आणि मग ताकद पहा. त्या परमेश्वराला क्या बात आहे. ओके, ह्या गोष्टी नेक्स्ट वन इज दॅट. आणि सगळ्यात महत्वाचं ओढ पार्क, कशावर श्रद्धा, कशावर विश्वास पाहिजे, आवड पार्क, आपल्या कामावर श्रद्धा पाहिजे. आता तुम्ही स्टुडंट आहात, येस नो, मग कुणी हात वर केला नाही, मी जॉब करताय का विचारलं, म्हणजे याचा अर्थ तुम्ही फुल टाइम स्टुडंट आहात, बरोबर आहे. जर तुम्ही फुल टाइम स्टुडंट आहात, लक्षात घ्या, तर तुमचं काम काय, व्हॉट इज युअर वर्क, मान्य नक्की हे तुमच्या आई वडिलांसमोर बोलाल,
मग त्या आई तुम्हाला प्रश्न विचारतील, यू आर फुल टाइम स्टुडंट, जर तू फुल टाइम स्टुडंट आहे मग ताईडे पार्ट टाइमचे मार्क का आणती ग? तुमच्या वडील फुल टाइम कामाला जातात ना, कधी कधी ओव्हर टाइमही करतात, आणि महिन्याच्या अखेरीला किंवा 1 तारखेला जर पेमेंट 15 दिवसात आणलं तर आपली मम्मी त्यांना घरात घेईल का? आई म्हणे पहिलं बाहेर व्हा, ते कंपनीचा माणूस तुम्हाला बरोबर राबवून घेते, 15 दिवस पेमेंट झालं, महिनाभर काम करून तुमच्याकडे घेतलं, तुम्ही फुल डे काम केलं आणि निम्म्या दिवसाची पेमेंट आणलं, तुम्ही पैसा आणला, जा वेळेला घेऊन यायचं ना, तर आपल्याला बाहेर काढलं पाहिजे. वर्षभर कॉलेजला गेली, काय आणलं रे? FYBA with ATKT काय आणलं? आपल्याला बाहेर काढलं पाहिजे. येतो पहिलं माझी ड्युटी काढली पाहिजे, मला माझं वर्क कळलं पाहिजे. व्हॉट इज माय वर्क एकदा क्लिअर करून घ्या. पण एक छान असं म्हटलं जातं की आमच्या आहे ना कॉलेजच्या मुलींना आहे ना सगळं कळतं. ठीक आहे का? आमच्या कॉलेजच्या मुलींना सगळं कळतं, फक्त नेमकं काय करायचं ते कळत नाही. सगळ्या जगाचं ज्ञान आहे तिला, पण मला आता एफवायला काय केलं पाहिजे, एफवायला मी कशी पाहिजे, टीवायला मी कशी पाहिजे, म्हणून बोलवर आलो आपण. विचारच नाही तसा. एखाद्या टीवायच्या मुलाकडे मुलीकडे पाहते, ती कशी राहते तशी एफवायला सुरू करते. लगेच लोक म्हणतात तिला पंख फुटले. जाऊ वाईट परिस्थिती बेटा, वाईट शिकवायला वेळ नाही लागत. कुठे आहे का इथं साताऱ्यामध्ये कुठे असं की गुटखा कसा खावा याचा एखादा डिप्लोमा, सिगारेट कशी ओढावी याची डिग्री, व्यसन कसं करावं क्रॅश कोर्स, ओनली सॅटर्डे संडे आहे कुठे? नाही. पण बरोबर एकानंतर एक पिढी चालली कधी तिकडे, आपोआप त्यांना कोणी शिकवलं की नाही बेटा, अजिबात वाईट गोष्टी तिथं नाही, तिथं आपोआप लाईन लागते खतरनाक. ठीक आहे. मध्य दारूचं दुकान असेल तर तिथं पाच संध्याकाळी फुल गर्दी जाम, आणि आपल्याकडे रोज सकाळी दूधवाला घरी जाऊन दूध देतो. ते लोक म्हणतात नको डेअरीत पहिलं आले काही नको, डेअरी का वेगळा तो मारून वेगळा. ओके. पण तिथे वाईट आपलं काम, आपण आपलं फोकस करा. मी आता एफवायला ना माझं काम काय मला माहित पाहिजे आणि त्यानुसार मी काम केलं पाहिजे. हे केलं की आपली श्रद्धा विश्वास वाढतो, बिलीफ वाढतो. चलो उसके आगे ये बहुत अच्छा. ये अगर बात आप याद रखेंगे तो दुनिया यानी जिंदगी में कभी आप मायूस नहीं होंगे. जो तेरा ख्याल है वही तेरा हाल है. याद रखो. आता तुझ्या मनात जो विचार आहे ना तुझा, बस तीच तू आहे. एकदा एका वर्कशॉपमध्ये खूप हुशार विद्यार्थिनी असतात. एका विद्यार्थिनी मध्ये सुरू केलं, मला काय विचारते ते उभी राहिली. म्हणे सर तुमचं बाकी सगळं राहू द्या, मला पण काय एका शब्दाचं उत्तर द्या. म्हटलं बोल ना. म्हणे सर व्यक्तिमत्व म्हणजे काय? म्हटलं प्रबुद्धांची व्याख्या सांगू, महात्मा फुलेंची व्याख्या सांगू, कर्नल रावणांची व्याख्या सांगू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सांगू, कोणाला सांगू व्याख्या, कोणाला सांगू? ते म्हणे नाही मला नाही माहिती, तुम्ही व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षक आहात ना, मला तुमची व्याख्या पाहिजे. असे विद्यार्थी जर असे भेटलं मजा येईल. आता जमलं नाही का? काल तळलेल्या कोरड्या आज खाल्ल्यावर कशा लागतात तसे काही विद्यार्थी असतात. मला तुमची व्याख्या पाहिजे, तुमची व्याख्या सांगा. कशाला मानता तुम्ही व्यक्तिमत्व? तिला एकाच वाक्यात सांगितलं. तुम्हाला एक म्हटलं तर ते लक्षात घ्या. व्यक्तिमत्व म्हणजे दुसरं काही नाही. तुम्ही तुमचं काम कसं करता हेच तुमचं व्यक्तिमत्व असतं. नीट लक्षात घ्या. तुम्ही तुमचं काम कसं करता हेच तुमचं व्यक्तिमत्व असतं. कारण की ज्यावेळेस तुम्ही व्यक्तिमत्वाचा शोध घ्यायला जाता त्यावेळेस ऍक्च्युअल मी माझं कसं व्यक्तिमत्व होते आणि मी भविष्यात कसं व्यक्तिमत्व असेल याला महत्व नसतं. तू आता कशी आहेस प्लीज असं म्हणायचं. तुझं काम तू कसं करतेस बेटा हेच तुझं व्यक्तिमत्व असतं. लक्षात घ्या. जो तेरा ख्याल है, तू खुद के बारे में जो सोच रही है वही तू बनने वाली है. और आज तू जो बन चुकी है, जो तेरा ख्याल बचपन से था वही आज तू बन चुकी है. समजते का? नक्की चालेल का? चलो प्रसाद समझ रहा बेटा? थोड़ा ध्यान में लेते चलो बेटा. जो तेरा ख्याल है
वही तेरा हाल है. ओके देन काय होतं तथास्तु की तथास्तु. आपला सगळ्यात आवडता मित्र कोण असतो? तुमचा सगळ्यात आवडता मित्र मैत्रीण कोण आहे? बोला ना. पहिली गोष्ट लक्षात घ्या, आपण स्वतः आपला बेस्ट फ्रेंड आपण स्वतः असतो. आणि त्याच्याजवळ अजून एक असतो. कोण? उपरवाला. वरच्या वर्गाला नाही, उपरवाला. मी तर आहे. आता मी येतो कंपल्सरी तुम्हाला कधी करत नाही का तुम्ही यायचा करो, लेकिन सुनो मी तर असं करतो, जमलं तर वर्षापर्यंत तुम्ही सुरू करा. माझा स्वतःचा सगळ्यात पहिला मित्र, त्याचे हजारो मित्र आहे, पण पहिला मी स्वतःचा मित्र. 2 नंबरला वो उपरवाला. तो आणि मी खूप गप्पा मारतो छान. तो मला काय म्हणतो माहिती का, अरे जास्त फॉर्मॅलिटी नको ठेवू यार, दोस्त का नाम लोग यार. दोस्त मैत्रीण म्हणजे फॉर्मॅलिटी असते का? मैत्रीण भेटल्यानंतर तुम्ही आता मैत्रिणी एकदम त्याला शब्द आहे आपल्याकडे जिगरी मैत्रीण. कुठून आला शब्द काय माहिती? हा जिगर कलेजा गुडदा असं जिगरी मैत्रीण. ते भेटल्यानंतर असं असतं का काही असं उभं राहा, तुम्ही असं सेकंड करा, एकमेकाकडे पाहून असं स्मितहास्य करा, गुड मॉर्निंग म्हणा, हे मग आपण चांगल्या मैत्रिणी. असं जर तुम्ही करायला गेलं तर ती म्हणत ए डोकं फिरला नाही ना, मतलब फॉर्मॅलिटी. वैसा ऊपर वाला मुझे बोलता है अरे क्या फॉर्मॅलिटी यार, बात कर ना, मजा आएगा. आणि त्याच्यासाठी मला कुठे जावं लागतं मंदिरात, मस्जिदमध्ये, गुरुद्वारेमध्ये, चर्च मध्ये, अशी गरज नाही. म्हणतो आहे ना तुझ्या इथंच आहे ना, मी बोल ना तू बोल रे. आणि मग कळतं की आवाज. आणि मग ज्यावेळेस मी गप्पा मारतो एकदा मी प्रश्न विचारला परमेश्वराला, तुम्ही ज्याला मानत करा ना, त्याला प्रश्न विचारला. म्हटलं देवा मला एक प्रश्न आहे. त्यामुळे काय म्हटलं की किती देश आहेत, म्हणजे किती गॅलेक्सी, त्याच्यामध्ये किती पृथ्वी, किती सूर्य, त्याच्यातली आपली एक पृथ्वी, त्याच्यातला एक भारत देश, किती त्याच्यामध्ये पण पृथ्वीवर जपान आहे, अमेरिका आहे, इटली आहे, ऑस्ट्रेलिया आहे, भारत, सगळं पाकिस्तान, बांगलादेश, सगळ्यांची भाषा वेगवेगळी. सगळेजण तुला काहीतरी मागतायत. मराठीत म्हणतोय, हिंदीत म्हणतोय, कन्नडमध्ये म्हणतोय, जापनीज मध्ये म्हणतोय, चायनीज मध्ये म्हणतोय. परमेश्वरा तुला कळतं कसं रे एवढी भाषा? याचा प्रॉडक्ट त्याला नाही जात. गंमत होती कशी? प्रत्येक आपापल्या भाषेत मागतो की नाही. तू तर एक वरच एक आहे ना, वो सबका मालिक कोणीतरी एकच आहे ना तो. मग परमेश्वराने त्याला प्रश्न केला, सगळे तुला काही ना काही मागतात, तुला कन्फ्युजन कसं काय होत नाही? तू काय ट्रान्सलेट ठेवलाय का कोणी तिथं? गंमत कशी काय होते? परमेश्वर हसला माझ्याकडे, म्हणलं येडा झाला. परमेश्वराने म्हटलं मला माहिती मी येडा तूच बनवलं. पुढे परमेश्वर म्हणाला अरे वेडा आहे, तुला सांगतो बघ, मला कोणतीही भाषा कळत नाही, कारण की त्या भाषा मी बनवलेल्याच नाहीत. त्या तुमच्या सोयीसाठी तुम्ही बनवल्या खाली जाऊ पृथ्वी, मी बनवल्याच नाही. मला फक्त एकच जमतं, जे काही तुम्ही तुमच्या मनात ठरवता, तुम्ही तुमच्याबद्दल तुमच्या मनात जे बोलता, मी फक्त वर्ण एकच म्हणत असतो, तथास्तु. तुम्ही जर म्हटले की मी चांगली मुलगी आहे, तथास्तु. मी फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन घेणार आहे, तथास्तु. मी हसतमुख जगणार आहे, तथास्तु. आणि तेच जर तुम्ही म्हटले माझे गुडघे दुखतात, तथास्तु. नको त्या वयात माझी केसच पांढरी व्हायला लागली, केसच पांढरी, तथास्तु. अजून 2 पांढरे होणार. लक्षात येते? मला चांगलं घर मिळालं पाहिजे, चांगलं घर मिळालं पाहिजे, तथास्तु. मला वाईट सासू नको, तथास्तु. येणार. तुम्ही कम्युनिकेट कसं करता स्वतःशी? त्यामुळे मला कोणतीच भाषा परमेश्वर म्हटलं मला कळत नाही, मी फक्त म्हणतो तथास्तु. आणि जर का तू नकारात्मक असेल, तथास्तु. तू नकारात्मक बोलला की ते तसंच होणार. बी पॉझिटिव्ह, त्या पद्धतीने विचार करा. आणि मग माझ्या बा जो तेरा ख्याल है वही तेरा हाल है. कळलं का इथपर्यंत? आज माझ्या बरोबर नक्की प्लीज. चलो उसके आगे जाएंगे, एक छोटा सा खेल खेलेंगे अभी आप. तुम्हाला आनंद नाही होत खेळायला? मजा झाली रे. आजकाल शपथ, तुमच्यापैकी किती लोक रोज कबड्डी खेळतात? स्पोर्ट्स मध्ये आहात, बरं.
क्या बात आहे. अजून बाकीच्यांना उपवास आहे का त्यांना ट्रेनरने सांगितलंय तुमच्या फिजिकल ट्रेनरने अजिबात मैदानात जायचं नाही, मातीला असं टच पण नाही झाला पाहिजे. असं तो विषय वेगळा आहे, त्याच्यावर वेगळा विषय होईल. ओके चलो अभी खेळ केलेंगे हम लोग. 1 मिनिटासाठी उभे राहतो सगळे. क्या बात आहे, व्हेरी गुड. व्हॉट्स द टाइम. क्या बात. छानसा खेळ खेळणार आहोत. हात पुढे करायचे सगळ्यांनी. आता समोर त्याची काळजी घ्यायची. रेडी. आता काय करूयात आपण, असं करायचं आणि ज्यावेळेस मी सांगेल क्लॅप त्यावेळेस आपल्याला अशी क्लॅप करायची. ऐसा नाही बोल रहा, ऐसे मागे दिसतंय सगळ्यांना. हा क्लॅप करायचं. रेडी बेटा. ऐसा क्लैप करायचा आपल्याला. ओके एकदम क्लैप बैक पीछे लेना है हाथ, फिर क्लैप फिर बैक. लेकिन ये क्लैप करते वक्त आपको क्या करना है, क्लैप आवाज नहीं आनी चाहिए, इस तरीके से हाथ को पकड़ना है. समझ में आया. क्लैप बोलेंगे जब हाथ ऐसे होगा, बैक बोलेंगे पीछे होगा. रेडी. ओके प्लीज. ओके 1 2 3 स्टार्ट. क्लैप बैक क्लैप बैक क्लैप बैक क्लैप फास्ट. Clap, back, clap, back, clap, back, clap, back, clap, back, clap, 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 clap. थांबा. असंच थांबा. हात सोडायचा नाही. समोर आता सगळ्यांची. आता प्लीज लक्षात घ्या, हात कुणी बदलायचा नाही, कोणती पोझिशन बदलू नका. काहींचा उजवा अंगठावर असेल तर काहींचा डावा अंगठावर असेल. ओके फक्त ज्यांचा राईट उजवा अंगठावर आहे ते हात वर करा. उजवा अंगठावर आहे हात खाली. याचा अर्थ बाकी जे राहिलेले आहेत त्या सगळ्यांचा डावा अंगठावर होता. आता मी काय सांगतोय लक्ष देऊन ऐका, त्यानंतर आपण जेवणाची सुट्टी करू. छान. ओके नीट ऐका. ज्यांचा उजवा अंगठा वर होता ते कसे आहेत, तेरा ख्याल कैसा है बता दो. ज्यांचा उजवा अंगठावर होता हे चुकून कलियुगात जन्माला आलेली माणसं. का हे जास्तीत जास्त मनाने विचार करणारी हळवी माणसं. यांना कोणी दोन, तुम्ही ज्यांचा उजवा अंगठावर आला त्यांना तुम्हाला कोणी 2 फटके लावले तुम्ही रडणार नाही, पण तुमच्या मनाविरुद्ध कोणी काही बोललं ना तासभर रडत बसत साईडला. इमोशनल फुल असतात. अजून एक लक्षात घ्या बाळांनो, ज्यांचा उजवा अंगठावर आहे तुम्हाला कोणीही फसवू शकतं. माणसं ओळखता येत नाही. तुम्ही कोणी असं काही बोललं असं झालं मग तसं झालं हो का, त्या सगळं या पद्धतीने तुम्ही जगता. ज्यांचा उजवा अंगठावर होता प्लीज तुम्ही. अजून एक गोष्ट यांच्याबद्दल सांगतो, वाक्यांनी लक्षात घ्या. हे जबरदस्त चॅप्टर असतात. जसे मनात असतात तसे चेहऱ्यावर दिसत नाही आणि जसे दिसतात तसे असत नाही. ओके आता राहिलं ज्यांचा डावा अंगठा ज्यांचा वर होता ते एकदा हात वर करतील. डावा अंगठा ज्यांचा वर. क्या बात आहे, व्हेरी गुड. ही लोक तार्किक दृष्ट्या क्लिअर असतात. ही लोक नेतृत्व करणारी असतात. ही लोक घरामध्ये जर कुटुंबाचा विचार केला तर कुटुंब एका हाताने हे ओढून घेऊ शकतात पुढे. ओके ही लोक दुसऱ्यांचं ऐकत नाहीत. ही लोक समाजाच्या दृष्टीनं येडी असतात. ही लोक, यांना लोकशाही किंवा हुकुमशाही म्हटलं तर यांना हुकुमशाही आवडते. ही लोक एकटेच बडबड करतात. ते दिसत एकटे बरोबर म्हणजे असं मोठ्याही नाही, आतल्यात चालू असतं. पुढे नंतर आपण चर्चा करणार आहोत. ओके मग लक्षात घ्या. आता काय करायचंय, आता तुम्ही म्हणा सर मग आम्हाला सांगा ना मग राईट अंगठावरती मग तो चांगला का लेफ्ट वाला चांगला. चांगला वाईटचा प्रश्नच नाही बेटा. ओके फक्त आयुष्यामध्ये ज्यांचा राईट अंगठा वर आहे ना त्यानं कधी कधी लेफ्ट वर घ्यायला शिकावं आणि ज्यांचा लेफ्ट आहे त्यानं राईट घ्यायला शिकावं. प्रत्येक वेळेस मनानेच विचार करून नाही चालत काय डोक्याने बाब. आणि आयुष्यात प्रत्येक वेळेस कधी डोक्यानंच विचार करून नाही चालत, थोडा मनाने विचार करावा लागतो. आता एक काम करायचंय, ज्यांचा राईट अंगठावर आला होता त्यांनी
त्यांनी लेफ्ट आणण्याचा प्रयत्न करायचा, ज्यांचा लेफ्ट वर आला होता त्यांनी राईट अंगठा वर आणण्याचा प्रयत्न करायचा आणि मग टाळी बघा. चालेल? कळलं मी काय सांगतो ते? 1 2 3 स्टार्ट. काय होत आहे? बरं काय होत आहे? काय सोडा सोडा हात सोडा. एक प्रश्नाचं उत्तर द्या. अरे राजांनो, अंगठा बदलायला एवढा त्रास होतो, स्वभाव बदलायला किती त्रास होतो, किती कष्ट घ्यावे लागते.